लोकल ट्रेनचे जे शूट्स वगैरे केलेत ना ते आम्ही विरारला केलेत. 5 मिनिटं तरी ट्रेन थांबलेली असते. ट्रेन आली की लगेच आतमध्ये जायचं, शूट करायचं, ट्रेन सुटायच्या आधी परत बाहेर. कितीतरी वेळा असं झालं की एका कॉन्सेप्टसाठी ऑलमोस्ट 3-4 वेळा ट्रेन चेंज कराव्या लागल्या. पण जेव्हा ते लेडीज डब्बावाला मला करायचं असतं तर मुली आणणार कुठून? मग तिकडच्या लोकांना, ओ काकी करा ना जरा, बसा इथे, फक्त कॅमेऱ्यामध्ये नका बघू. म्हणजे एखादा रील व्हायरल झाला तर त्याचं म्हणणं आहे की मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. प्लस मग ते लोक लिहिणार की आम्ही ऍक्टर आहोत, आर्टिस्ट आहोत. रीलमध्ये ऍक्टिंग करताय म्हणजे आम्ही ऍक्टर झालो. तर तसं नाहीये. कारण जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा खूपसे नातेवाईक होते, जेव्हा ते व्हिडिओज वगैरे बघायचे, आय डोंट नो ते काय बघायचे ते किंवा त्यांना काय दिसायचं, त्यांना ती गोष्टच नाही आवडायची की मी एवढी सोशलाइज होते. इच्छा मुलांचे मेसेजेस वगैरे आलेले, डीएम्स आलेले बेसिकली माझ्या स्टोरीवर, आणि खूप घाणेरडी आणि विचित्र भाषा त्या मुलाने यूज केली. आणि मी त्याची प्रोफाईल जाऊन चेक केली तर दिसायला अतिशय लहान मुलगा होता. म्हटलं हा लहान मुलगा असून एवढी घाणेरडी विचित्र भाषा कशी काय वापरू शकतो? पण मला असं सांगायचं की तुम्हाला जर असं वाटत असेल की रील स्टार असेच आहेत, तुम्ही मुलींना डिरेक्टली काहीही मेसेज करू शकता, तर तसं नाहीये. कारण आम्ही जर करायचं झालं, तुमचे जे अकाउंट्स आहेत ते डिरेक्टली टाकून तुमची वाट लावू शकतो. लहानपणी खूप मस्तीखोर होती. अजून पण आहे. पप्पांच्या डोक्यात ती गोष्ट आणि परत कसं व्हायचं, आम्हाला लग्न कार्यात म्हणा, कोणाच्या ह्याच्यात म्हणा, हो तुमची मुलगी तिथे. आता अभिमानाने वाटते जेव्हा ती स्टेजवर आहे. जशी हिला लोक ओळखतात तशी आज हिच्यामुळे मला पण खूप लोक ओळखतात. नमस्कार मंडळी, लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात आपलं खूप खूप स्वागत. आज आपल्या बरोबर गप्पा मारायला मुंबई लोकलची राणी आली आहे. तिची खासियत सांगायची तर घर, जॉब, इंस्टाग्राम, यूट्यूब, नाटक सगळं सांभाळताना तिने कधी स्वतःच्या चेहऱ्यावरचं हसू हरवू दिलं नाही. कधी कधी आपल्याला खळखळून हसवणारी, कधी कधी हसता हसता टचकन डोळ्यात पाणी आणणारी, कधी तेच डोळे पुसणारी आणि कधी तेच डोळे उघडून बघायला लावणारी आपली लोकल क्वीन सायली इंदुलकर. नमस्कार. नमस्कार. लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. बाय द वे, तुम्ही आजपर्यंत सायलीचे इंटरव्ह्यू बघितले असतील, तिच्याविषयी ऐकलं असेल, पण आज पहिल्यांदा आपल्या बरोबर इंदुलकर फॅमिली सुद्धा असणार आहे आणि पोलखोल व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. देवा वाचो. सुरू करूयात. येस येस. तर येस, सगळ्यात पहिला प्रश्न. सायली, तू एकांकिका नाटकांच्या बॅकग्राऊंड मधली आहे आणि आपण लोक ना, म्हणजे असं असतो की आपण जेव्हा सुरुवात करतो ना कामाची, तेव्हापासून आपण मुलाखतीची पण तालीम करतो. तुझ्या आतापर्यंत थोडे इंटरव्ह्यू झालेत. कसं वाटतंय आता इतकं रेकग्नायझेशन मिळतंय, एक नवीन ओळख मिळते? खूप छान फिलिंग आहे. आणि म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे एक प्राऊड फिलिंग जी असते ना, की आपण जे करतोय ना ते काहीतरी चांगलं करतोय आणि लोकांना मेन म्हणजे ते आवडतंय, खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि हे जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे होतात ना तेव्हा ते एक बोलतात ना की आपण जे करतोय ना त्या कामाचा एक दाखला मिळतो की हा खरंच तुम्ही एका चांगल्या रीतीने काहीतरी करताय, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय. आणि इंटरव्ह्यू जेव्हा होतो ना तेव्हा असं होतं की रील्स वगैरे ठीक आहे की आपण ते कॉन्सेप्ट विचार करून सगळं ठरवून वगैरे केलेलं असतं, बट इंटरव्ह्यू होतो तेव्हा असं होतं की नाही आता लोकांना कळेल, कारण आता मला पण माहित नाही तू काय प्रश्न विचारणारस. तर मग ते होतं की हा लोकांपर्यंत मी कशी पोहोचते आणि त्यांना पण कळून येतं की जरा मी कशी आहे एक्झॅक्टली, व्हिडिओमध्ये दिसते तशीच आहे की वेगळी आहे. त्यामुळे आता बघूया, आज आपल्याकडे प्रूफ पण आहेत ते सांगायला. तर आपण तुझ्या काय म्हणत कॉन्टेंट क्रिएशनच्या प्रवासाविषयी सुरुवात करू. आधी कधी झाली सुरुवात, कशी झाली सुरुवात? सुरुवात म्हणायचं झालं तर एकांकिका कॉलेज वगैरे झाल्यावर पुन्हा जेव्हा एकांकिका बाहेरून माझ्या ग्रुपला मी पुन्हा एकदा जॉईन केलं, एकांकिका बसत होती तेव्हा अटल करंडक आपली जी स्पर्धा असते ना त्याची एक रील कॉम्पिटिशन आली होती. तर आमच्या ताईचाच एक कॉन्सेप्ट होता, ती बोलली की सायली तू कर. तो तसा केला वगैरे, पोस्ट केला, खूप छान रिस्पॉन्स आला, तो खूप चांगला शेअर झाला आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये मी फर्स्ट आली. तर त्या कॉम्पिटिशन मध्ये मला जी ट्रॉफी मिळाली ना ती बेसिकली त्या इंस्टाग्रामच्या लोगोची होती. आणि मला ती गोष्ट ना खदखदत होती की ठीक आहे मला मिळाली, मी खुश होती, बट कुठेतरी वाटत होतं की मी तो लोगो डिझर्व करत नव्हते, कारण मी रील्स वगैरे व्हिडिओज वगैरे आधी बनवत नव्हते आणि तेव्हा ती ट्रॉफी मला आलेली. तर माझं असं झालं की नाही याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. तेव्हा कुठेतरी मला स्वतःला वाटलं पाहिजे की नाही मी डिझर्व करते ती गोष्ट. सो ती ट्रॉफी मिळाल्याच्या नंतर ते एक बोलतात ना ती सुरुवात झाली की नाही
मला करायचंय, की मला या गोष्टीसाठी मिळतंय म्हणजे खरंच माझ्यात काहीतरी असेल, लोकांना काहीतरी आवडतंय. मग तेव्हापासून ते बनवायला व्हिडिओज वगैरे चालू केलं. माझ्या नाटकाचा जो ग्रुप होता त्यातल्याच माझ्या मित्रमैत्रिणींसोबत मी सुरुवात केलेली. अजूनही आहोत सगळे एकत्र तेच लोक, आणि अजून खूप लोक जॉईन झाली आहेत. सो बघूया आता हा प्रवास असाच चालू आहे. येस. पहिला व्हायरल व्हिडिओ कोणता होता आठवतंय? येस येस, नक्की नक्की. तो का नाही, लोकल ट्रेन. एक ट्रेंड आलेला, म्हणजे मिनिमम माझ्या मते 15 सेकंडचा व्हिडिओ होता तो, ट्रेंड नुसार, की असं करायचं होतं फक्त, आणि मी डिरेक्टली त्या लोकल ट्रेन मध्ये पोहोचते. तो मिलियनला गेला, आणि त्या रील नंतर लोक मला रिकॉग्नाइज करायला लागलेली, की आधी नव्हतं होत, पण नंतर जेव्हा मी रस्त्यात वगैरे जायची तर ही ती आहे, ते कुजबुज नसतं ना, की असं झालं की हा लोक आता मला ओळखतायत. त्याच्यानंतर मी लोकल ट्रेनचे खूपसे व्हिडिओज बनवले. तो प्रत्येक व्हिडिओ व्हायरल गेला माझा, प्रत्येक लोकल ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल गेला. त्याच्यानंतर हळदीचे खूप रील्स होते, ते खूप जास्त, येस येस येस, ते खूप जास्त व्हायरल झाले. असे म्हणजे खूपसे रील्स आहेत जे व्हायरल झाले. बट असं हॉट टॉपिक पकडायला गेलं तर लोकल ट्रेन, हळद, आणि आता तर ते आईवाले व्हिडिओज वगैरे ते तर खूपच चालतात. आई आणि ते मॅरिड. आता अलीकडेच तो कुठला चिकण्या चिकण्या बायकोला, बापरे, तिच्या चेहऱ्यावरची रेष हल्ली नाहीये त्याच्यामध्ये. नाही, त्याचा BTS टाकलेला मी फुटलेली हसत. म्हणजे साहिल असा माणूस आहे की तो जर नाचत असेल तुम्ही नाही कंट्रोल करू शकत हसू. त्याचे एक्सप्रेशन असे असतात. आणि मी म्हणजे तो सुचला कसा, मी आदल्या दिवशी माझ्या मैत्रिणीच्या घरी होते, तर तिच्या वडिलांनी तिच्या आईचा एक फोटो, आपले मम्मी पप्पा लोक स्टेटस कसे टाकतात माहितीच आहे ना सगळ्यांना, तर त्यांनी तो फोटो टाकलेला त्यांच्या बायकोचा, आणि त्याच्यावर हे गाणं टाकलेलं, चिकण्या चिकण्या बायकोला. आणि आम्ही फुटलो असून म्हटलं काकांनी काय स्टेटस टाकलाय. त्याच्यावर मी म्हटलं मी उद्या शूट करते. अरे वा, मस्त झाला पण तो, कमाल. तू आता लोकल ट्रेनचा आपण म्हणजे विषय निघाला म्हणून विचारायचंय की तू राहतेस जिथून, तिथून ट्रेन पकडणं म्हणजे नेक्स्ट टू जे अगदीच माहीर लोक कशी पोचली आहे ते माझं मला माहिती. येस. आणि तू त्याच्यासाठी तू आली आहेस, एवढं त्याच्यासाठी तुला आधी आभार. तर मला हे विचारायचं होतं की तिथून ट्रेन पकडणं आणि सगळा तो गडबड, गर्दी, गोंधळ, तू शूट कशी करतेस बरं? ती कुठली नक्की ट्रेन आहे ही तुझी जी नेहमी रिकामी असते? नाही, खरं सांगायचं तर म्हणजे लोकल ट्रेनचे जे शूट्स वगैरे केलेत ते आम्ही विरारला केलेत. कसं विरारवरून ट्रेन सुटतात तर तिकडे बोलतात ना 5 मिनिटं तरी ट्रेन थांबलेली असते, तिथून ट्रेन सुरू होते. तर मग तो जो टाइम असतो ना की ट्रेन यायच्या आधी आमचं ठरलेलं असतं की हे शूट करायचं, असं असं करायचं, हे असं असं करायचं. ट्रेन आली की लगेच आतमध्ये जायचं, शूट करायचं, ट्रेन सुटायच्या आधी परत बाहेर. कधी ट्रेन सुटलीये का अशा ह्याच्यामध्ये? सुटले. मग आम्ही नालासोपाऱ्याला जातो, मग नालासोपारा पोहोचेपर्यंत पण आमचे शूट चालू असतात आतमध्ये. मग नालासोपाऱ्याला उतरायचं, ब्रिज चेंज करायचा, परत तिथून विरार ट्रेन पकडायची, परत तिथून इथे येताना शूट करायचं, उतरायचं, मग प्लॅटफॉर्म नंबर 1 वर पुन्हा चालत जायचं, परत दुसरी ट्रेन पकडायची. म्हणजे कितीतरी वेळा असं झालं की एका कॉन्सेप्टसाठी ऑलमोस्ट 3-4 वेळा ट्रेन चेंज कराव्या लागल्या. मग ते अँगल वगैरे खूप असतं. पण ते एक बोलतात ना की माझा जो विरार फास्टचा, आमच्या ग्रुपचं नावच आहे विरार फास्ट, ते लोक असल्यामुळे ते जरा जास्त इझी जातं करणं. आता म्हणजे सगळेच खूप बिझी झालेत, त्यामुळे सध्या टाइम नाही मिळत तेवढे लोकल ट्रेनचे व्हिडिओज बनवायला. बट आधी आम्ही सगळे जेव्हा एकत्र भेटायचो तिकडे संडेला, तेव्हा म्हणजे 8-8, 10-10 जण एकत्र मिळून एक एक कॉन्सेप्ट करतोय, त्यामुळे ती गर्दी दाखवायला पण मिळायचं, तो जो असायचा ना, त्यामुळे खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि लोकल ट्रेन तू म्हणशील ना की एवढी गर्दी वगैरे ठीक आहे, म्हणजे जे नवीन येतात ना मुंबईत त्यांना ते वाटतं भीती, बट एकदा रुळलो ना की त्या गोष्टीची जी मजा यायला लागते ना. म्हणजे मी जेव्हा दादरला जॉबला जायचे ना, तेव्हा माझा जो ग्रुप तयार झालेला ना, त्यांच्यासोबत मला इतकी मजा यायची की नाही, मला ती ट्रेन काहीही करून पकडायची आहे, मला त्यांच्यासोबतच जायचंय. ते एक असायचं, ते खूप मजा येते. बरं, हे सगळे व्हिडिओ करताना जर अगदीच काही 1-2 जण असतील प्रवासी, त्यांची कशी रिएक्शन असते? खूपदा असं झालंय म्हणजे व्हिडिओसाठी वगैरे, आता ऑब्व्हियसली म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये जास्त मुलं आहेत, पण जेव्हा ते लेडीज डब्बावाला मला करायचं असतं, आता मुली आणणार कुठून? व्हिडिओची रिक्वायरमेंट आहे की असलं पाहिजे, मी एकटी एक शूट करणार आहे समज. मग तिकडच्या लोकांना, ओ काकी करा ना जरा, बसा इथे, फक्त कॅमेऱ्यामध्ये नका बघू, माझ्याकडे बघा वगैरे. असं खूपदा झालंय की जे प्रवासी आहेत ना ते लोक पण माझ्या व्हिडिओमध्ये इन झाले, त्यांनी चांगले बोलतात ना, एक्सप्रेशन्स दिलेत, किंवा ऍटलीस्ट शांत बस सांगितलं तर शांत तरी बसलेत, पण येतात ना. वा वा, विरारकर, व्हेरी गुड. ओके, सो आता तू जॉबचा पण आपला विषय निघाला, म्हणजे तुझं खरं तर तू इतक्या गोष्टी करतेस ना एका वेळी.
रुटीन कसं असतं तुझं, काय असतं साधारण? रुटीन म्हणायचं झालं तर आता सध्याच्या घडीला माझं जे रुटीन चाललंय, सकाळी उठा, तयारी करा, ऑफिसला जा, ऑफिसला गेली की तिथली कामं वगैरे. ते एक चांगलं आहे की म्हणजे माझ्या ऑफिसचे जे कलिग्स आहेत, शैलेंद्र सर, अरविंद सर, गौरव आणि सिद्धार्थ, हे जे मेन म्हणजे 4 जण आहेत ना, ते मला खूप सपोर्ट करतात. म्हणजे खरं सांगायचं झालं तर माझ्या बॉसला अजून माहित नाहीये की मी हे सगळं करते किंवा मी कोणत्या ह्याच्यावर आहे. त्यांना अजून काहीच आयडिया नाही. ते एवढे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसतात, त्यामुळे आम्ही पण त्यांना सांगितलं नाहीये. पण माझ्या कलिग्स आहेत ना, ते म्हणजे माझ्यावर कितीही कामाचा लोड वगैरे असला, आता जरी मी इथे आले किंवा कधी सुट्टी, ते लोक मला सांभाळून घेतात. मी त्यांच्याशी कधीच खोटं नाही बोलत. त्यांना माहित असतं मी कुठे आहे, काय करते, त्यांना माहित असतं. मग ऑफिस वगैरे झालं की आता आधी तर म्हणजे 1 वर्ष तरी फक्त मी संडेला शूट करायचे, की संडेच्या दिवशी 4-5 व्हिडिओ शूट करायचे, ते आठवडाभर आपले चालणार तसं. पण आता असं झालंय की वेगवेगळे इव्हेंट्स असतात आणि मोस्टली असं होतं की इव्हेंट्स वगैरे संडेलाच असतात. मग तिथे जायचं झालं की मग शूट काहीच होत नाही. मग ऑफिसवरून आलं, संध्याकाळी फ्रेश व्हायचं, काहीतरी नाश्ता करायचा, परत निघायचं. मग घरातले मोस्टली इंडोर शूट्स वगैरे आता ऑफिसवरून संध्याकाळी येऊन करते. मग रात्री 11, 11:30ला घरी या, मग जेवा आणि मग झोपून जा, परत सकाळी उठा, हेच चालू असतं. म्हणजे इव्हन करायचं झालं तर ऑब्व्हियसली आता माझ्या एकटीचा व्हिडिओ नसतो, अजून 3-4. मग सगळ्यांचं करेपर्यंत कधी कधी असं होतं की रात्री 2-2 पण वाजतात आमचं ते शूट पूर्ण करेपर्यंत. किंवा इव्हन प्रमोशन्स वगैरे जेव्हा येतात, त्या प्रमोशन वाल्यांचं असतं की त्यांनी आज दिले तर त्यांना उद्या व्हिडिओ लागतो. आता मी त्यांना हे रिझन नाही देऊ शकत की मी ऑफिसला असते, त्यामुळे मग ते बोलतात ना की ऑफिसमध्ये ऑफिसचं काम तर करा, त्या वर्कलोड बरोबर डोक्यात कंटिन्यू हे चालू असतं की अरे बापरे मला हे करायचंय, हे करायचंय, त्यांना कॉन्सेप्ट द्यायची आहे, त्यांना हे पाठवायचंय, व्हिडिओ एडिट करायचंय, एडिट पासून सगळं मी स्वतः करते. येस येस येस. त्यामुळे ते शूट करणं, एडिट करणं, जरी मी रात्री समजा आली 2-3 वाजता शूट करून, तरी माझ्या डोक्यात ते असतं की उद्या सकाळी ऑफिसला जाताना, मी ऑटोने जेव्हा ऑफिसला जाते ना, मी ऑटोमध्ये एडिट करत असते. मी ऑटोमध्ये एडिट करते, ऑफिसचं काम चालू आहे तेव्हा एडिट करते, मग ते शेड्यूल करून ठेवा, मग ते ऑटोमॅटिकली पोस्ट होते. असं सगळं माझं चालू असतं. शांत कधी बसतेस? जेव्हा मी रात्री झोपते तेव्हाच मी शांत बसत असेल. ते पण मला एवढी भयंकर स्वप्न वगैरे पडतात बापरे की मी स्वप्नात पण, म्हणजे तुला माहितीये आता किती, मी 23 वर्षाची आहे, आजपर्यंत मला आयुष्यात कधी रोमॅन्टिक स्वप्न नाही पडलं कोणाच्याही बाबतीत. माझी स्वप्न अशी असतात की सगळे दिसतात मला त्या स्वप्नात, आणि मी तिथे पण काहीतरी उड्या मारत असते, काहीतरी असं करत असते. येस येस, खूप. म्हणजे माझं असं होतं की आयुष्यात तुझ्या काही आहे की नाही दुसरं, की हेच करतेस तू. कारण म्हणजे माझं असं म्हणणं की मला स्वप्न पण अशी संत गतीतली किंवा शांत अशी स्वप्नच नाही पडत. त्याच्यात पण मी काहीतरी असं असं करत असते की सकाळी उठून झोप झालीये की नाही झाली कळत नाही. आता खरं तर तू म्हणालीस की ह्या सगळ्या गोष्टी करतेस, काय होतं ना, एका पॉइंट पर्यंत आपण करतो, पण नंतर असं होतं की जाऊ दे, एक कुठलं तरी हातातून जाऊ देऊया. आत्ताच्या या घडीला तुला जॉब करताना एक म्हणतात ना, महिन्याच्या शेवटी किंवा सुरुवातीला आपल्याला एक ठराविक अमाऊंट येते, आणि ते सगळ्यात बेस्ट ऍडिक्शन आहे म्हणता येईल. त्याचं किती महत्व वाटतं आता तुझ्याकडे सोशल मीडियाचा एवढा सपोर्ट असतानाही? मला त्याचं महत्व सांगायचं झालं तर खरंच सांगायचं झालं तर माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे मी प्राईम इन्कम सोर्स आहे आमच्या घरातला, त्यामुळे मी जॉब सोडायचा विचार करत नाही. येस, आता जेव्हा हे सगळे फॉलोअर्स झाले आहेत, सगळ्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मला जागा मिळाली, तेव्हा म्हणजे ऑलमोस्ट रोज असे विचार येतात की आता बस झालं. कारण कधी कधी ना खूप थकायला होतं की, पण ते एक असतं की नाही, तू थांबू नाही शकत, ते करत राहायचंय तुला, करत आहे. तर कधीतरी मनात येतं की नाही, बस झालं आता. म्हणजे आता मी बोलते माझ्या घरातल्यांना की नाही झेपत आहे मला ऑफिस सोडू दे, युट्यूबचा प्लॅटफॉर्म आहे माझ्याकडे. पण ते काही मी आधी पण लोकांना बोलली आहे, माहितीये की मला त्या सोशल मीडियावर पण एवढा विश्वास नाहीये. कारण आपल्याला पण माहितीये की आता मी चालते तर पुढे कोण चालेल, मला काही वर्षांनंतर काम असेल नसेल, तर ती एक बोलतात ना, ती एक रिस्क घ्यायची की नाही घ्यायची, त्याच्यात मी अजूनही अडकलेली आहे. आणि जसं की तू म्हणालीस सॅलरी बद्दल, तर येस, ती एक फिक्स सॅलरी माझ्या हातात येते ना, त्यामुळे मी बोलतात ना, माझ्या बाकीच्या गोष्टी तेवढ्या बोलतात ना की स्मूथली जात आहेत, की मला माझ्या घरातलं, माझी सॅलरी येते, मी घरात ते पैसे देते, एवढे माझे खर्च ऑब्व्हियसली आता ज्या प्रकारे मी राहते, जेवढे खर्च ते ऑब्व्हियसली त्या सॅलरीमध्ये झालेच नसते. माझं जे कॉन्टेंट क्रिएशन वगैरे चालू आहे त्याच्यावरच सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण मला असं वाटतं की अजून तरी काही वर्ष मी जॉब नाही सोडू शकत. काही स्वप्न आहेत वेगवेगळी, ती पूर्ण करेपर्यंत मला असं वाटतं या मोमेंटला तरी मला सेव्हिंग्स करणं जास्त गरजेचं आहे. जेव्हा असं होईल की या पॉइंटला पोहोचेल की नाहीच,
म्हणजे आता नाहीच होणार तुझ्याने, की बस झालं आता, घे तू एकच काहीतरी. तेव्हा मी तो डिसिजन घेईन. आता होतं, पण आता मी हँडल करू शकते, त्यामुळे मी करते. मी थांबत नाहीये कुठेही, सगळ्या गोष्टी हँडल करते. नाही, खरंच चांगली गोष्ट आहे ही. पण याबरोबरच मी तुला हेही सांगेन की तुला जितकं काय म्हणता येईल, तुझ्यासाठी जितका वेळ काढता येईल या Yes, yes, सगळ्या yes. हसलमध्ये तू स्वतःसाठी ती जिद्द राखून ठेव, Yes, yes, पण तुझी काळजी पण घे. नक्की, नक्की, नक्की. येस. सो आता आणखीन एक तुझ्या माझ्या दोघांच्याही आवडीचा विषय, एकांकिका. Yes, yes, तुझं नाटकाचं बॅकग्राऊंड आहे, नेमकं कधीपासून काम करतेस तू? 11वीला जेव्हा कॉलेजमध्ये आले 11वीला, तेव्हा ऑडिशन्स वगैरे चालू होते, तर मी सहज गेलेले. आणि आता पण तुम्ही बघू शकता, जसं माझा आवाज मोठा आहे आणि तुला तर माहिती आहे आपल्या हा. नाटकवाल्यांना आवाजावर सगळा गेम असतो येस आपला. येस. तर मला ते वाचायला वगैरे दिलं आणि मला फक्त त्या दादाने येऊन एवढंच सांगितलं, मोठ्याने वाच. त्याने सांगितलं मोठ्याने वाच. मी मस्त आपल्या जोरात वाचलं. सरांना आवडली मी. म्हणजे पूर्ण त्या वर्गातून फक्त 2 मुली त्यांनी सिलेक्ट केल्या, ती मी होती. आणि मग डिरेक्टली तिथे गेल्यावर जेव्हा रिडिंग वगैरे चालू होती, तेव्हा एक म्हातारीचा कॅरेक्टर होता, ते मला सांगितलं वाच म्हणून. तर मी ते प्रॉपर, मग दादाने मला सांगितलं आवाज वगैरे काढ. आणि तो जो मी आवाज काढला वगैरे, तर मला ते कॅरेक्टर मिळालं. म्हणजे ऑब्व्हियसली तुला पण माहित असेल, आपण जेव्हा इन होतो नाटकात तेव्हा डिरेक्टली आपल्याला कधीही कॅरेक्टर नाही मिळत. बॅकस्टेज करावं लागतं. सगळं एक्सपिरियन्स आपल्याला जेव्हा मिळतो त्याच्यानंतर कुठेतरी वाटतं सरांना जाऊन काहीतरी करेल, मॉब मध्ये टाका हिला. पण मला तिथे गेल्यावर त्यांना काय माहिती काय वाटलं की मी करेन. त्यांनी तो विश्वास दाखवला माझ्यावर आणि ते म्हातारीचं कॅरेक्टर मला मिळालं. आणि ते कॅरेक्टर अजूनही म्हणजे कधी कधी वाटतं, मी जेव्हा त्यांच्याशी बोलते ते बोलतात तुझी म्हातारी अजून गेली नाही का तुझ्या आवाजातून. कारण खूपदा त्यांच्यावर बोलताना ते येतं म्हातारीवालं माझं, पकडते मी तो बेरिंग. तर ते खूप छान आठवण होती. त्याच्यानंतर कॉलेज वगैरे चेंज केल्यावर कॉलेजमध्ये असताना मग माझा जरा तुटलेला संबंध नाटकाशी. मी ग्रॅज्युएशन पाटकर कॉलेजमधून केलं, तेव्हा मी तिथला ग्रुप नव्हता जॉईन केला. ते एक असतं ना, आपला जो आधीचा ग्रुप असतो तो जो एक बांधलेला असतो. आणि झालेलं असं की 12वी नंतर पण मी लगेच जॉब जॉईन केलेला. मी पार्ट टाइम जॉब करायचे ग्रॅज्युएशन करताना पण. आणि आपल्या मुंबईच्या कॉलेजेसच्या रिहर्सल्स वगैरे रात्रीच्या चालतात. तर मग मला ते पॉसिबल होत नव्हतं की मी कॉलेज करून नंतर नाटक करून मग मला जॉब सोडावा लागणार होता. आणि म्हणजे मला सांगायला आवडेल, 12वी नंतर म्हणजे 12वी नंतरचं पूर्ण एज्युकेशन मी स्वतः कमवून स्वतःचं सगळं केलं. त्यामुळे तो जॉब सोडायचा नव्हता मला, म्हणून मी ग्रुपने जॉईन केला. आणि मग ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर पुन्हा जेव्हा आम्ही सगळे पासआउट झालेले सगळे एकत्र येऊन काहीतरी करायला लागलो, तेव्हा मी त्यांना पुन्हा जॉईन केलं. आणि मग एकांकिका वगैरे आता चालूच आहे. आता सध्या नाही करत आहे, बट आता मागची 2 वर्ष कंटिन्यू काही ना काही चालूच होतं माझं. लवकरच यावर्षी पण ये, लवकर सवाईपर्यंत बघूया. येस. एकांकिकेमधनं मला आता, कारण दोन्ही प्लॅटफॉर्म वेगळे आहेत, ऍक्टिंग तिथेही करतो, ऍक्टिंग इथेही करतो, बरोबर. काय फरक जाणवतो एक माध्यम सोडून त्या व्यतिरिक्त कॉन्टेंट मध्ये, किंवा काय म्हणतात तू आता डिरेक्ट पण करतेस रील्स मध्ये, तर कसा फरक जाणवतो तुला? फरक म्हणायचं झालं तर कसं झालंय, म्हणजे आता एक सोडला तर दुसरा मुलगा स्वतःला कॉन्टेंट क्रिएटर बोलतो. म्हणजे एखाद्याचा एखादा रील व्हायरल झाला तर त्याचं म्हणणं आहे की मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. प्लस मग ते लोक लिहिणार की आम्ही ऍक्टर आहोत, आर्टिस्ट आहोत. म्हणजे सगळ्यांचं असं झालंय की तू रील मध्ये ऍक्टिंग करताय म्हणजे आम्ही ऍक्टर झालोय. तर तसं नाहीये, मी असं कोणाला हे नाही करत आहे. बट आपण नाटक करतो त्यामुळे ते एक असतं ना की स्टेजवरची ऍक्टिंग करणं. आता मला माहितीये की तू आता जरी मला काही टास्क दिला तरी ते एक बोलतात ना, तो एक स्टेज कॉन्फिडन्स असतो. आपल्याला माहित असतं की काय कसं करायचंय, कसं बोलायचंय, त्यानुसार मी ते करू शकते. बट जेव्हा रीलची गोष्ट येते ना, तेव्हा असं होतं की ऑडियन्स खूप वास्ट ऑडियन्स आहे. कोणत्या ऑडियन्सला काय आवडतं तू सांगू नाही शकत. आणि ती 1 मिनिटची रील असते. आता ऑब्व्हियसली कॉन्सेप्टवर डिपेंड करतं. माझे जे सिरियस कॉन्सेप्ट असतात त्याच्यात आपल्याला ती ऍक्टिंग प्रोव्हाइड करावीच लागते. म्हणजे नॉर्मली कॉमेडी कॉन्टेंट आहेत, कॅज्युअल जे करायचे त्याच्यात तुम्हाला ऍक्टिंगची गरज नाहीये, तुम्ही काहीही करू शकता. आता मी जेव्हा माझा प्लॅटफॉर्म युज करते ना, मी वेगवेगळे कॅरेक्टर्स युज करते. का तर मला माझी ऍक्टिंग शोकेस करायची. येस, तो एक मेन आहे की मी नाटकात काम करते, मला तुम्ही स्टेजवर येऊन जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला एक वेगळी सायली दिसेल, तिची एक वेगळी एनर्जी दिसेल, ती काय करते खूप वेगळ्या लेवलचं तुम्हाला दिसून येईल की ही काय करते. कारण ऑब्व्हियसली आपलं जे नाटक असतं ते 1 तासाचं असतं. तुम्ही विदाऊट कट आम्हाला बघत असता, आम्ही ऑन द स्पॉट सगळं करत असतो. आणि रील मध्ये ते रिटेक केलेले असतात, जे काही असतं. पण मला असं वाटतं की जे कोणी रील करतात, तू जर नोटीस करशील ना रील्स मध्ये पण जे नाटकवाले आहेत ना, ते जेव्हा रील्स करतात ना तेव्हा ते बोलतात ना तेवढा स्वतःचा इनपुट पण टाकतात त्या रील मध्ये, की ते तेवढ्या कॅज्युअली नाही घेत की चल ना करायचंय. तसं नाही, त्यांचं ते असतं की नाही मला हे या इमोशन मध्ये द्यायचंय, मला हा ऍक्ट असा दाखवायचा आहे. तर तो एक फरक असतो की नाटक करणारे जेव्हा रील करतात ना तेव्हा ते खूप वेगळ्या प्रकारे केलं जातं, आणि जे कॅज्युअली करतायत ना ते त्यांचे रील्स खूप वेगळ्या प्रकारे केले जातात. असं होतं.
आता तू मगाशी पण म्हंटलस की आता प्रत्येक दुसरा मुलगा स्वतःला कॉन्टेंट Yes, क्रिएटर yes, ऍक्टर yes. मॉडेल समजतो. नो हेट, पण Yeah. काय होतं ना, जेव्हा आपण एकांकिकेच्या बॅकग्राऊंड किंवा नाटकाच्या ह्याच्यातून Right. तर सुरुवातीला आता बऱ्यापैकी हा ग्रुप जे ग्रुप आहेत ना ते पण रुळलेत, ते पण बरोबर, प्रत्येकाचं पेज आहे, प्रत्येकावर रील्स पडतात. सुरुवातीला असं नव्हतं, राईट. ते ट्रोलच व्हायची जी मुलं Yes, रील्स yes, करायची. yes, तसं yes, कधी yes. झालंय का तुझ्या हो बाबतीत? हो हो, म्हणजे इव्हन म्हणजे खूप ओळखीचे होते. माझा कॉलेजचा ग्रुप होता, त्यांचा तर या सगळ्याशी नाटकाशी पण काहीच संबंध नाही, ना ऍक्टिंगशी ना त्या रील्सशी. तर ते लोक पण मला खूप ट्रोल वगैरे करायचे, असं नाही. आणि जेव्हा स्टार्ट केलं ना तेव्हा आमच्या नाटकाच्या ग्रुपमधले आम्ही जवळपास 3-4 जणच होतो जे आम्ही करायचो हे सगळं. तर आणि काही जण होते जे व्हिडिओज वगैरे करायचे, बट ते लोक युट्यूब करायचे. हा, हो. ते एक बोलतात ना की युट्यूबचा एक वेगळा रिस्पेक्ट होता त्याला हो. हा. आणि हे रील्स वगैरे करणारे चल चल. ते टिकटॉकर वाले, अरे नाही यार. आणि आम्ही ती सुरुवात केली, पण नंतर जसा जसा ऑडियन्सचा रिस्पॉन्स येत गेला, आता इंस्टाग्राम पण एक वेगळ्या लेवलवर एक रिस्पेक्ट हो, आहे. हो. ऑब्व्हियसली जे चांगलं काम करतात त्यांच्यासाठी तर ऑब्व्हियसलीच आहे, मी असं म्हणेन. तर आता तो बोलतात ना, तो एक रिस्पेक्ट खूप वेगळ्या प्रकारे आता सगळ्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज झाला. पण तेव्हा असं व्हायचं की काहीतरी अशीच मस्ती करतायत, फालतूगिरी करतायत. कारण आणि तेव्हा आम्ही पण व्हिडिओ बनवताना असं नाही बनवायचो की नाही आम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहोत, आम्हाला तसे नाही, आम्ही पण कॅज्युअली बनवायचो तेव्हा ते. बट ते एक लोकांना ते बोलतात ना, तेव्हा तेवढं सिरियसली घेतलं जात नव्हतं. पण नंतर असं झालं, जेव्हा त्यांना दिसलं की हा आम्ही पण करतो आणि आम्हाला खूप चांगलं सक्सेस मिळतं किंवा चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि या गोष्टीतून पण आम्ही पुढे जातोय, तेव्हा मग असं झालं की हळूहळू ते लोक पण इंस्टाग्राम मध्ये आले, ते लोक पण रील्स वगैरे करायला लागले. मग असं झालं की ठीक आहे ना, तुम्हीच नावं ठेवायचं ना, आलात ना आमच्या घरी. हो, हे तर आता खूप जणांच्या हा या आम्ही काही नाही नावं ठेवत. आता कोलॅब्स होतात का? हो हो, कोलॅब्स होतात, सगळे काही होतात, असं काही हे नाहीये. ओके. तर आता आपला इंस्टाग्रामचा विषय निघाला, युट्यूबचा. तर कसं होतं ना, स्पेशली जे ऍक्टर्स आहेत किंवा जे वॉन्ट टू बी ऍक्टर्स आहेत, तर त्यांच्यासाठी ना हा प्लॅटफॉर्म एक ऑडिशन आहे एका पद्धतीने. कारण अनेक रील स्टार्सना आता पटकन त्यांच्या पॉप्युलर फेसमुळे पण सिरियल्स आणि ह्याच्यामध्ये काम मिळतं. तुला असं काही करायची इच्छा आहे, काही प्रयत्न चालू आहेत? माझी इच्छा खूप आहे, प्रयत्न मी सध्या नाही करत आहे. ऑनेस्टली सांगेन, मी ऑडिशन्सला जात नाहीये, कारण मी जसं मगाशी सांगितलं, मला सध्या जॉब सोडता येणार नाहीये. तर माझं असं म्हणणं आहे की मी ऑडिशनला जाईन, मी सिलेक्ट पण होईन, पण नंतर जेव्हा तो ऑप्शन येईल की आता तुला जॉब, आणि ऑब्व्हियसली आपण शूटसाठी एवढ्या सुट्ट्या वगैरे नाही पॉसिबल, त्यामुळे ते बोलतात ना, मी असं करून ठेवलंय स्वतःला की नाही नको जाऊ. कारण ते एक होतं की जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं ना, आणि माझं असं आहे की मला एखादी गोष्ट मिळाली मग मी काहीही करून ती गोष्ट करणार, तो हट्टीपणा माझा मला माहिती. त्यामुळे मी स्वतःहून ऑडिशनलाच जात नाहीये, जेणेकरून माझं सिलेक्शन नाही, मी असं डोक्यात की नाही मीच जात नाहीये ना. ते सिलेक्शन झाल्यावर स्वतःला थांबवणं मला वाटत नाही की मी थांबवू शकेन स्वतःला, त्यामुळे मी ते सध्या द्यायलाच जात नाहीये. असं आय होप तुला लवकरच तिकडे जाण्याची संधी नक्की मिळेल. नक्की नक्की. इव्हन माझ्या म्हणजे मी जेव्हा टाकते ना रील्स वगैरे, त्या कॉमेंट्स मध्ये माझ्या ऑडियन्स आहे ना, त्यांची इतकी इच्छा आहे की सायली तुला सिरियल मध्ये बघायचंय, तू हे असं कर, तुला आम्हाला टीव्हीवर बघायचंय. आता मागे जेव्हा मी झी टॉकीज वर काम केलं तेव्हा इतकी लोक खुश होती, माझ्या घरातले, माझे पप्पा वगैरे तिकडे सेटवर आलेले, इतका त्यांना म्हणजे बोलतात ना प्राऊड फिलिंग होती मला टीव्हीवर बघून. तर ते खूप छान होतं, ते करायला आपल्याला आवडतं. पण आपल्याला पण माहिती इंडस्ट्री कशी, आज काम आहे तर उद्या नाहीये. त्यामुळे ते बोलतात ना, मी जोपर्यंत माझा एक बेस नाही बनत आहे की मी आता जॉब सोडून काहीतरी करू शकते, की मी या मुवमेंटला पोहोचेन की मी घरातल्यांना सांगेन की आता मला 2 वर्ष द्या फक्त हातात, मला माझं जे करायचंय ते करू दे, बाकी कसलं टेन्शन नका घेऊ, मी ते सगळं हँडल करेन, पण मला माझी 2 वर्ष हातात द्या. तर तिथपर्यंत अजून तरी मला वाटतं मी पोहोचली नाहीये, पण लवकरात लवकर पोहोचेल आणि मग मी तुम्हाला दिसेन. येस, गणपती बाप्पा मोरया. यातलाच आता एक भाग म्हणून तू म्हणालीस की इंडस्ट्रीत पण पटकन काम मिळेल असं नाही. रील्स मधल्यांना पण ज्यांना मिळतंय ना, आता मी काय म्हणूयात, हे कम्पॅरिझन नाहीये, तर मला हेच म्हणायचं की एक ग्लॅमरस जो चेहरा आहे ना रील्सचा, त्यांच्यासाठी थोडंफार काम मिळवणं सुकर आहे असं तुला वाटतं का? नाही, मला म्हणजे असू शकतं असं नाही. मी आता खूप ठिकाणी बघितलंय पार्शालिटी चालते वगैरे, बट हिंदीमध्ये मला असं वाटतं कदाचित तसं होत असेल. जितकं मी मराठीमध्ये बघते, मला नाही वाटत आहे की माझ्या सोबतची जी आता माझी मैत्रीण आहे ती सिरियल मध्ये काम करते, ती ऑडिशन देऊनच काम करते. आता तिथे मला जायचंय तर मला सुद्धा ऑडिशन द्यावंच लागणार आहे. तिथे मला कोणी या बेसिसवर नाही घेणार आहे की माझे किती फॉलोअर्स आहेत, त्यांना नाही मॅटर करत आहे, मला ऑडिशन द्यायचंय आणि मला पुढे जायचंय. आणि माझी पण अशी
इच्छा आहे की प्रत्येक ठिकाणी ते तसंच असलं पाहिजे. आपण आता जसं झालंय सोशल मीडिया, त्यांची पण चुकी नाहीये. सोशल मीडियाला जेवढा रिस्पॉन्स मिळतो, ऑब्व्हियसली एखादी सिरियल आहे, काही इव्हेंट आहे किंवा शो आहे, ते लोक तो ग्लॅमर त्यांना तो हवा असतो, कारण त्यांना तेवढा वास्ट ऑडियन्स लगेच मिळतो. बट मी असं ट्राय करेन की मला जेव्हा कधी काम मिळेल तेव्हा मला त्या बेसिसवर नको मिळू दे, मला माझ्या ऍक्टिंगच्या बेसिसवरच मिळू दे. कारण काय होतं की चला तुम्ही ग्लॅमरच्या ह्याच्यावर घेताय वगैरे, पण मग ती मुलगी किंवा तो मुलगा तेवढ्या डेडिकेटली किंवा जे तुम्हाला इनपुट हवे तेवढं देऊ शकताय का ऍक्टिंगच्या बाबतीत किंवा कोणत्याही बाबतीत, तेवढे सिरियसनेस आहे का? तोच जर एखाद्या नाटकातला नाही म्हणता येणार, पण जो स्ट्रगल करतोय त्याला जर तुम्ही घेताय तर तो त्याचे 100% टाकतो. आणि जेव्हा ते एक बोलतात ना, एखाद्या प्लॅटफॉर्मवरून किंवा फक्त तो फेमस आहे म्हणून तुम्ही तिकडे जाता ना, आणि त्या व्यक्तीला जर त्या गोष्टीची कदर नसेल ना, तर तो तेवढ्या सिरियसनेसने किंवा त्या गोष्टीची बोलतात ना ती व्हॅल्यू नाही केली जात तेवढी, असं मला वाटतं. येस. आता तू एक काय म्हणूयात, आपल्या सिरीजचं पण नाव आहे इन्फ्लुएन्सर्सच्या जगात. तू एक इन्फ्लुएन्सर आहेस. तुला बघून अनेक जण अनेक गोष्टींबद्दलची त्यांची मतं वेगळी बनवत असते. अशीच एक गोष्ट म्हणजे तू नालासोपाऱ्यात राहतेस, बरोबर? नालासोपारा हे नाव खरं तर ते छानही असेल, पण नाव घेतलं की एक पूर्वग्रह अनेकांच्या मनात येतात, तुलाही माहिती असेल. खरं नालासोपारा कसं आहे, काय ओळख आहे तिथली? ओळख सांगायचं झालं तर खरंच नालासोपारा म्हणजे विरारवाले नालासोपाऱ्याला एक वेगळा देश मान. एवढी म्हणजे पॉप्युलेशन एवढं आहे ना नालासोपाऱ्याचं, अख्खी लोकल ट्रेन नालासोपाऱ्याला रिकामी होते. आणि तिथे म्हणाल तर म्हणजे असं अजिबात नाहीये की या कॅटेगरीचे, आपल्या भारतात जसं तसं तुला नालासोपाऱ्यात प्रत्येक जाती धर्माचे प्रत्येक कॅटेगरीचे लोक सापडतील. म्हणजे सगळ्यात पैसेवाली लोक आहेत ना, ती पण नालासोपाऱ्यात राहतात, आणि गरीबातला गरीब माणूस पण नालासोपाऱ्यात राहतो. आणि हो, आधी जसं आता लोकांच्या मनात आहे की नालासोपारा हे येते, तसं नाहीये. खूप टॅलेंटेड मुलं आहेत. आता मी ज्यांच्यासोबत काम करते, मुंबई साईडला तुला जेवढं टॅलेंट नाही मिळणार ना, तेवढं तुला वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये टॅलेंट मिळेल. तू ज्या गल्लीत जाशील तिकडे तुला ऍक्टर्स मिळतील, तुला क्रिकेटर्स मिळतील, प्रत्येक गोष्टीचं टॅलेंट आहे. फक्त ते बोलतात ना, त्या मुलांना तो चान्स नाही मिळत. तो एक चान्स नाही मिळत. आता म्हणजे माझी इच्छा आहे की वसई विरार साईडला एक खूप छान थिएटर वगैरे ओपन व्हावं, कारण आम्ही ज्या स्पर्धा मुंबई साईडला करायला जातोय, ठाणे साईडला करायला जातोय, तिथल्या लोकांनी इथे यावं. कारण इथे तू बघायला गेलीस तर खूप मोठा ऑडियन्स आहे, खूप जास्त ऍक्टर्स आहेत. आणि इव्हन म्हणजे जेव्हा मुंबईची लोक वगैरे उचलतात ना, तेव्हा खूप ते बोलतात ना, त्यांची एक मेंटॅलिटी असते. मी पण जेव्हा एका ठिकाणी गेलेली ऑडिशनला, जेव्हा बजेटचं बोलणं चालू होतं, तेव्हा त्यांचं असतं की वसई विरारवाल्यांना देतोय ना, म्हणजे आम्ही तुम्हाला एक चान्स देतोय, सो तुम्ही हे फ्री मध्ये कराल का? म्हटलं नाही करणार. का करू? मी माझ्या ऍक्टिंगच्या बेसिसवर येते ना. माझ्यासोबत जर मुंबईची कोणती मुलगी आहे, तुम्ही तिला पे करताय, मग मला पण पे केलंच पाहिजे. भले तुम्ही 500 रुपये द्या मला त्या गोष्टीचं नाहीये की मला खूप पैसा हवाय, पण मला त्या गोष्टीसाठी पेड हवाय. बरोबर. कारण मी पण माझं काम करून, माझं सगळं करून इथे आली आहे. त्यामुळे असं काही नाहीये की नालासोपारा खूप हे वगैरे. माझ्या मते मी जसं बघते, आणि मी नालासोपाऱ्यात राहते, मी ज्या एरियात राहते, मी रात्री 3-3 वाजता घरी जाते, तरीही मला कधीही भीती वाटत नाही. मी ज्या एरियात राहते. मग नालासोपारा जर तुम्हाला इतका बोलतात की हे वाटत असेल तर नाही. मी जर स्टेशनवरून रात्री 3 वाजता तिथून माझ्या घरापर्यंत सेफ पोहोचत असेल, तर मग आता तुम्ही विचार करा की नालासोपारा कसा आहे. येस. आणि आता खरं तर इन्फ्लुएन्सर्समुळे किंवा क्रिएटर्समुळे बऱ्यापैकी इमेज बदलतही चालली. तर या नोटवर आता आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे वळूयात, ज्याचं नाव आहे ट्रोलिंग ते स्क्रोलिंग. याच्यामध्ये मला आतापर्यंत, आता साधारण 1-2-3 किती वर्ष तू क्रिएट करतेस? माझ्या मते आता 2.5 वर्ष व्हायला. 2.5 वर्ष. तर 2.5 वर्षात अनेक असे टप्पे आले असतील जिथे तुझं भरभरून कौतुक झालं असेल, आणि काही वेळा असं झालं असेल की भरभरून लोकांनी. तर येस, मला ते किस्से ऐकायचे तुझ्याकडून. सुरुवात आपण चांगल्यापासून करूया. असे मला कुठलेही 2 पॉइंट सांगशील की जिथे ना त्या लोकांची ती प्रतिक्रिया बघून किंवा त्या क्षणाला ना तुला असं वाटलं की आपण इतकी जी धावपळ करतोय ती वर्थ आहे? येस. सगळ्यात म्हणजे बोलतात ना आवडता पॉइंट आहे माझा, तो सांगायचा झाला तर माझा युट्यूबचा जो ऑडियन्स आहे, लहान मुलं, खूप खूप मोठा वास्ट ऑडियन्स आहे माझा लहान मुलांचा. तर ते बोलतात ना, मी कोणत्या शाळेच्या इथे जाते किंवा कुठेही जाते, ती मुलं इतक्या प्रेमाने धावत येतात ना माझ्याकडे की सायली ताई, सायली ताई, सायली ताई. आणि म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत ती जी फिलिंग असते ना. आणि मला लहान मुलं खूप आवडतात, तर ती अक्षरशः येणार, मिठी मारणार, आणि म्हणजे
की कसं असतं आता जेव्हा तू किंवा आपलं असं मोठं कोण भेटतं ना, ते लोक एक ते ठेवतात की नाही ती क्रिएटर लहान मुलांचं तसं नसतं, त्यांच्यासाठी सायलीताई ते असे येतात मिठी मारतील. मी पण एकदम हे होते की, आणि त्यांना इतकं आवडतं. माझे दादा वगैरे वाडा साईडला वगैरे, माझे एक सर आहेत नाशिकला वगैरे, ते सध्याच्या याला शिकवायला गेलेले नाटकासंबंधित आहेत. तिथली मुलं त्यांना माझ्या फोटोमध्ये बघितलेलं होतं. आम्ही ते त्यांना फोटोमधून ओळखले. तू तिला ओळखतोस का? त्यांनी मला व्हिडिओ कॉल लावून दिला. ती मुलं अक्षरशः मला आठवते नाचत होती, ओरडत होती त्या व्हिडिओ कॉलवर की सायलीताई आम्हाला तुला भेटायचंय. नाशिकवरून कॉल आले वगैरे. तर ते एक बोलतात ना, तो जो लहान मुलांचा एक ऑडियन्स क्रिएट झालाय माझा, तो मला प्रचंड आवडतो. आणि एक जबाबदारी पण वाढली आहे माझ्यावर व्हिडिओज टाकताना. त्यामुळे ते एक बोलतात ना, आता मला खूप प्रकारे ना लिमिटेशन्स आले त्या लहान मुलांमुळे, की मला टाकताना खूप विचार करून टाकावं लागतं की मी काय टाकते, कसं टाकते, त्या लोकांना कसं आवडेल, त्यांच्यावर काय परिणाम होतील त्या गोष्टीचे. त्यामुळे मी खूप टाकताना तो सगळा विचार करते. तर खूप छान वाटतं. तो जो बेस्ट ऑडियन्स आहे ना माझा, खूप खूप माझा बेस्ट ऑडियन्स आहे तो. ओके. आणि अजून एखादी मुमेंट अशी सांगायची झाली तर जिथे जाते तिथे तर भेटतातच सगळे, असं काही हे नाहीये. जेव्हा ते एक बोलतात ना, की मला असं वाटतं की जेव्हा माझ्या घरातल्यांनी माझं कौतुक केलं, म्हणजे बाहेर ते एक माझं खूप होतं की मला लहानपणापासून मी सगळ्या गोष्टींमध्ये ऍक्टिव्ह होते, असं काही नाही, मी सगळं करायचे. बाहेरचे माझं भरभरून कौतुक करतात, नेहमी करतात. पण ते बोलतात ना, जोपर्यंत तुम्ही ज्यांच्यासाठी ते करताय, म्हणजे मला असं होतं की मला माझ्या घरातल्यांना प्रूव्ह करून दाखवायचंय की मी करू शकते. कारण त्यांना या गोष्टीतलं एवढं नॉलेज नव्हतं, तर त्यांना आधी वाटत होतं की मी करते ते चुकीचं करते, हे नाही केलं पाहिजे मी. त्यांचा अजिबात सपोर्ट नव्हता आधी जेव्हा मी करायचे. तर ते बोलतात ना की ती गोष्ट होती की मला यांना प्रूव्ह करून दाखवायचंय. मग हा ऑडियन्स, या म्हणजे बाहेरच्या लोकांनी मला 100 शिव्या घालू दे, मला ते चालेल, पण ती घरातली एक शिवी ऐकली ना की नाही, मग सगळं बेस्ट वाटायचं. पण जेव्हा ती घरातनं एक कौतुकाचं हे वाटतं ना, किंवा ते बोलले नाहीत तरी त्यांचं ते फील होतं ना की त्यांना आवडतंय, आता तिकडून सपोर्ट येतोय, त्यांना आवडतंय, लोक कौतुक करतायत ते त्यांना आवडतंय, मी जे काम करते ते त्यांना आवडतंय. ती जी मुवमेंट असते ना, जेव्हा माझा फर्स्ट इंटरव्ह्यू झाला तेव्हा ते एवढे म्हणजे प्राऊड फील करत होते. जे मला आधी ओरडायचे, आता कोणाचा फोन आला की आजी वगैरे, हा ती व्हिडिओज बनवते, तू बघ तिचं चॅनल, हे घरात कोण आले युट्यूबचं बटन लावलेलं आहे, त्यांना अभिमानाने दाखवतात की हे आमच्या मुलीचं आहे, त्याचं लक्ष नाही गेलं तरी तू बघ हे तिचं आहे. तर ती जी एक फिलिंग असते ना, की असं वाटतं की हा आता जे काही केलं ना मी, ते सार्थ ठरतंय. कारण ज्यांच्यासाठी केलं, ज्यांना करून दाखवायचं होतं, त्यांना ते आवडलंय ना. मग आता मला दुनिया किती शिव्या घालू दे किंवा काय करू दे, मी माझं काम करणार आहे म्हटलं. खूपच छान. आणि आता काय म्हणूयात, आता मी म्हंटल तसं की भले घरच्यांनी आता सपोर्ट केलाय, पण असतात काही जण बाहेरचे म्हणा काय म्हणा, आता अगदी फार आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. पण एखादा असा किस्सा की जिथे ना खूपच म्हणजे अति झालं आणि तिथे एका पॉइंटला असं वाटलं की बस झालं, पण का करतोय, असा प्रश्न निर्माण झाला असेल तर असं काही आहे का? फर्स्ट असा प्रश्न निर्माण झाला ना, तो मला सांगावा लागेल की बाहेरच्या लोकांमुळे नाही, आपले जे नातेवाईक असतात ना त्यांच्यामुळे हा निर्माण झालेला. कारण जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा खूपसे नातेवाईक होते, जेव्हा ते व्हिडिओज वगैरे बघायचे, आय डोंट नो ते काय बघायचे ते किंवा त्यांना काय दिसायचं, त्यांना ती गोष्टच नाही आवडायची की मी एवढी सोशलाइज होते. तर माझं असं झालं की मी म्हणजे या जनरेशनची मुलगी आहे, मी सोशलाइज होणार, मी व्हिडिओज वगैरे टाकते. तर ते एक असतं ना की उगाच एक गोष्ट असते की काय व्हिडिओ बनवते, हे काय करायचं असतं का, पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, मी तर जॉब वगैरे करून सगळं करते ना. तर मग ते एक असतं ना की नातेवाईकांकडून जेव्हा येतं तर ते एक असतं की आधी तुमच्या घरातल्यांना वाटत नसतं की ती काहीतरी चुकीचं करते. पण आता जेव्हा लहानाचं मोठं केलं जातं तेव्हा जर कोण बाहेरचा येऊन तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुझी मुलगी हे सगळं काय करते, आम्हाला तिथे दिसलेली व्हिडिओ करत होती, मुलांबरोबर होती, तर मग ते त्यांना माहितीये मी कशी आहे, बट तो त्यांचा पण एक प्रश्न, अरे लोक काय बोलतायत माझ्या मुलीबद्दल, त्या अनुषंगाने ते आपल्याला मग थांबवायला जातात. मग माझा असा प्रश्न आहे की तुमची मुलं काय करतायत, तुमच्या मुली काय करतायत, तुमचं त्याच्याकडे लक्ष आहे का? आणि माझा असा स्वभाव आहे, माझ्या ओळखीतले माझे भाऊ बहीण खूप चांगले फ्रीली असतात माझ्यासोबत, जरी माझा एवढा कॉन्टॅक्ट नसला, कारण त्यांना माहितीये मी कशी मुलगी. मला बोलतात ना, मला तुझ्या आयुष्यात काय चालू आहे ना त्याच्यात काडीचा इंटरेस्ट नाही, मला माझ्या आयुष्यातून टाइम मिळत नाहीये, कारण तर तू काहीही कर, मला फरक नाही पडत, कारण मी तेवढी जजमेंटल नाहीये. मग माझं असं होतं की माझ्या घरातले किंवा आम्ही कोणत्याही तुमच्या मुलांबद्दल किंवा इतरही कोणाबद्दल जर जजमेंटल नाही होते तर तुम्हाला
तुम्हाला कोणी हक्क दिला मला जज करायचं? आणि मी जरी आता म्हणजे लहानपणापासून मी ना नेहमी मुलांच्याच ग्रुपमध्ये राहायचे. म्हणजे माझा ऑरा पण, मी आज जरी फ्रॉक वगैरे घालून असली ना, मी अशी राहते ना, मी मुलांसारखी असते, कारण मी त्यांच्यासोबतच राहिलेली आहे. आणि माझ्या प्रत्येक मित्राला माझ्या घरातले ओळखतात, माझी आजी त्यांच्यासोबत गप्पा मारते, त्यामुळे मी कुठे जाते, कोणासोबत जाते, माझ्या घरच्यांना माहित असतं. तर मग माझं असं होतं की तुम्ही जरी सांगताय तरी त्यांना माहितीये, तर मग तुम्हाला एवढी काय गरज काय? आणि खूप इरिटेट व्हायला होतं. पण ते एक बोलतात ना, आपल्याला एक तो एक लेवल ऑफ रिस्पेक्ट राखायचा असतो, की किती झालं तरी ते आपले नातेवाईक आहे, आपण ती बाउंड्री नाही क्रॉस करू शकत. तर कधी कधी तो राग माझ्या घरातल्यांवर पण निघतो. तुम्ही नका ऐकू ना त्यांचं, तुम्ही त्यांना बोलायला चान्सच देऊ नका. सरळ सांगा, माझी मुलगी काय करते मला माहितीये, तू मला सांगू नको. आणि असं नाही की फक्त वाईट साईड, असे पण खूपसे नातेवाईक आहेत, आधी त्यांना नव्हतं, पण जेव्हा आता ते बघतायत की ही करते, तेव्हा खूप चांगला रिस्पॉन्स पण येतो. ते असे खूप जण आहेत जे मला सपोर्ट करतात, त्यांना आवडतंय मी काहीतरी करते. बट ती जी काही जण असतात, आणि माझ्याच नाही, असं प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, इव्हन म्हणजे कॉन्टेंट क्रिएटरच नाही, कोणत्याही फील्डमध्ये जर हा नातेवाईक जो विषय आहे, म्हणजे मला तीव्र सनक डोक्यात जाते. तर नातेवाईकांमुळे थोडंफार ट्रोलिंग, म्हणजे ऑनलाईन ऑफलाईनच ट्रोलिंग भलतं चालू आहे. हो, भलतंच ते. म्हणजे असं होतं की तो ऑडियन्स तर माहित नाहीये, त्यांना मी टॅकल नाही करू शकत, यांना टॅकल करू शकते पण यांचं काय करू पण नाही शकत. करे की आप नाही काय करू मी म्हटलं, ना उलट बोलू शकत, ना नातं तोडू शकत, ना काहीच करू शकत. म्हटलं देवा परमेश्वरा, असं होतं. आणि दुसरं म्हणजे कमेंट्सच्या बाबतीत तू बोलायला जाशील ना, तर ज्या हेट कमेंट्स येतात म्हणजे खूप विचित्र लेवलला येतात. 2-3 दिवसापूर्वीच एक किस्सा झाला, मी कमेंट्सच्या बाबतीत तर नंतर बोलेन, पण याच्यावर बोलणं मला वाटतं की खूप गरजेचं आहे. मला काही कॉलेजच्या मुलांचे मेसेजेस वगैरे आलेले, डीएम्स आलेले बेसिकली माझ्या स्टोरीवर, आणि खूप घाणेरडी आणि विचित्र भाषा त्या मुलाने युज केली. तर आणि माझं असं आहे की मी प्रत्येकाला देते रिप्लाय, आणि मी त्याचे मेसेजेस बघितले, माझं ते बोलतात ना की म्हटलं काय बोलतोय हा मुलगा, आणि मी त्याची प्रोफाईल जाऊन चेक केली, तर दिसायला अतिशय लहान मुलगा होता तो. म्हणजे मला बघताना असं वाटलं की तो शाळेतला मुलगा आहे. आणि ती गोष्ट मला सहन न झाली की शाळेतला, कारण माझा लहान मुलांचा आजपर्यंत लहान मुलाकडून मला असं कधी आलं नव्हतं. म्हटलं हा लहान मुलगा असून एवढी घाणेरडी विचित्र भाषा कशी काय वापरू शकतो. मी त्याला मेसेज केला, म्हटलं मी झाडलं त्याला, प्रॉपर झाडलं. म्हटलं पण तो समोरनं बोलताना इतक्या कॅज्युअली बोलत होता. ही वॉज लाईक की मला माहित होतं असा मेसेज केला तर तुझा रिप्लाय येईल. म्हटलं बरं तू सांग की जेवलीस का. म्हटलं तुला काय वाटतंय मी गप्पा मारतेय का तुझ्याशी. आणि ती गोष्ट खरंच सहन नाही झाली. तर मला असं वाटतंय की मी त्या मुलाला समजावून सोडलं. त्याचे मित्र वगैरे होते, मी लिटरली सगळ्यांना ब्लॉक वगैरे केलंय. पण मला असं सांगायचंय की तुम्हाला जर असं वाटत असेल की रील स्टार असेच आहेत, तुम्ही मुलींना डिरेक्टली काहीही मेसेज करू शकता, तर तसं नाहीये. तुम्ही काहीही कमेंट करू शकता, कारण आम्ही जर करायचं झालं तर आम्ही तुमचे पेजेस, तुमचे जे अकाउंट्स आहेत ते डिरेक्टली टाकून तुमची वाट लावू शकतो. माझ्याकडे तो ऑप्शन होता. पण मी जेन्युअनली सांगते, मी काय विचार केला, का नाही टाकलं मी त्याचं पेज. मी म्हटलं की हा लहान मुलगा आहे. आता मला हा पण डोक्यात विचारलेला, मागे कोण माणूस आहे माहित नाही, कदाचित तो मोठा असू शकतो. पण म्हटलं खरंच जर तो लहान मुलगा असला आणि त्याला जर माझ्या ऑडियन्सने त्या प्रकारे डीएम केले की का हिला तू असं बोललास, आणि त्याने काहीतरी वेगळ्या लेवलला ते घेतलं, त्यामुळे मी टाकलं नाही. तर मग आम्ही जर एवढ्या चांगल्या प्रकारे तुमचा विचार करतोय, हे सगळं करतोय, तर मग तुम्ही आम्हाला टेकन फॉर ग्रांटेड नका घेऊ. तुम्ही काही मेसेज आम्हाला नाही करू शकत. तुम्ही आमच्याकडनं हे एक्सपेक्ट नाही करू शकत की आम्ही तुमच्या प्रत्येक मेसेजला रिप्लाय दिलाच पाहिजे. कारण आम्ही ऑब्व्हियसली आम्ही सोशल मीडियावर सगळं टाकतोय, त्यामुळे आमची पर्सनल लाईफ अशी काही राहत नाही. बरोबर. आणि तेवढा टाइम आम्हाला नाही मिळत आहे की तुम्हाला जर वाटतंय की मी तुला मेसेज करत नाहीये, तर तसं नाहीये. अजून 100 लोकांचे मेसेज आहे, मी प्रत्येकाला रिप्लाय नाही देऊ शकत. तर ते तुम्ही चांगल्याच वे मध्ये घ्या. आणि तुम्ही जर चांगला मेसेज करताय, येस मी आज नाही देईन, पण 4 दिवसांनी मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही काहीतरी घाणेरडं बोलून, नजरेत यायचंय म्हणून वाईट गोष्टी बोलून तुम्ही आमच्या नजरेत या, तर तसं नाहीये. मग जर मुली आल्या ना, उतरल्या ना स्वतःच्या याच्यावर, मग तुम्ही गेलात समजा. मी तर सरळ सांगते, म्हणजे हे नाही धमकी देते समजा. येस. सो आपण सायली बरोबर ती छान गप्पा झाल्या, आणि आता मेन एक्सक्लुझिव्ह पार्ट, आतापर्यंत कधीही इंटरव्ह्यू मध्ये किंवा कॅमेरा समोर आय गेस न आलेले सायलीचे पॅरेंट्स आपल्या सोबत असणार आहेत. आपण बोलूयात त्यांना लगेच. नक्की नक्की. तर फायनली आता आपल्या बरोबर मोस्ट अवेटेड पार्ट आहे आपला, सायलीचं कुटुंब आहे. सायली, तू आम्हाला ओळख करून देशील? नक्की. ही माझी आजी, नमस्कार. ही माझी काकी, नमस्कार. आणि हे माझे पप्पा. हा, तर थोडंसं कन्फ्युजन असेल तर म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे ते माझे पप्पा आहेत, बट ऍक्च्युअल मध्ये हे माझे काका काकी आहेत.
मी 2.5 वर्षाची असताना माझे पप्पा ऑफ झाले. त्याच्यानंतर त्यांनीच मला सांभाळलंय, लहानाची मोठी. आणि मी लहान असताना आमच्या एक शेजारच्या काकू होत्या, त्यांनी मला सांगितलं की त्यांना पप्पा बोलायचं. तर तेव्हापासून मी त्यांना पप्पा बोलायला लागले. तर तेव्हापासून मी त्यांना पप्पा बोलायला लागले. तर खूप ठिकाणी असं कन्फ्युजन होतं की अच्छा हे नवरा बायको ठीक आहे, कारण त्यांच्या पण 2 मुली आहेत माझ्या बहिणी. तर मग ही हिला काकी बोलते, त्याला पप्पा बोलते, काय नक्की? मग ते एक कन्फ्युजन होतं. तर येस, पण असं बघायला गेलं तर तेच माझे आई बाबा. हो, कारण मी आता भेटल्यापासून मला अजिबात, मला जेव्हा सायलीने सांगितलं तेव्हा तो फरक जाणवला. इव्हन म्हणजे लहानपणापासून मी तिच्याबरोबरच फिरायची, तर म्हणजे असं कोणालाच नाही, मी तिची मोठी मुलगी. सगळे बोलतात नाही फेसिंग वरून पण सेम दिसते. अरे कसं काय म्हटलं. आणि मला मम्मी बोलते त्यामुळे तिला काकी हो, कन्फ्युजन. तिच्यासाठी उरलंच नाही ना काय, तिला मम्मी बोलते. आणि माझी जी खरी तिला मम्मी आई बोलतात, तिला आई बोलते. त्यामुळे काही उरलंच नाही, मग काकीच. सो येस, आपण सुरू करूयात. सगळ्यात आधी तुम्हा तिघांचं पण लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात खूप खूप स्वागत. एवढा वेळ काढून आलाय त्यासाठी आधी थँक्यू सगळ्यांना. आजी तर म्हणजे केवढा प्रवास करून आले. तर मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारेन काकी की कशी होती सायली बालपणी? लहानपणी खूप मस्तीखोर होती. अजून पण वाटतं आहे, आता हट्टी झालीये. लहानपणी खूप मस्तीखोर होती. म्हणजे लहान लहान गोष्टी असत, मला हे पाहिजे, हे करायचंय. मस्तीखोर म्हणजे मामाकडे गेली ना की तिथे कान करूनच यायची. अरे बापरे, काय काय एखादा किस्सा आठवत असेल तर? एकदा मामाकडे राहायला गेलेली, 4-5 वर्षाचीच असते. आणि तिने दुपारची टीव्ही बघत होते. मामाचा मुलगा पण भाचा माझा, ते दोघं टीव्ही बघत होते. आणि अख्खं शोकेश आणि टीव्ही अंगावर. अरे बापरे, मारामारी करून. म्हणजे असं नव्हतं. ऍक्च्युली त्याच्याकडे पियानो होता, एक पियानो. तर मी तो वाजवत होती. आता मी गेली खेळायला, राहायला आली. मी त्याचं म्हणणं होतं माझ्या पियानोला तू हात नाही लावायचा. आणि मामा माझे खूप लाड करायचा. तर माझं असं होतं की तू काय मामाने आणलंय, माझा आहे. तर त्याच्यावरनं आमची भांडणं. आम्ही बेडरूम मधनं धावत पळत आलो. तर त्याने काय केलं, त्याचं घर त्याला माहिती तो कुठे काय टाकतोय. त्याने इथून असा घेतला आणि तो पियानो शोकेसच्या मागे टाकून दिला. तो इथून चढला पियानो टाकायला. आणि मी अशी मुलगी की आपण असं बघत नाही, मी मुलगी आहे वर कशी चढू, मी पण चढली शोकेसवर. म्हणजे तो शोकेस लाकडाचा, इथून तो चढला, इथून मी चढली. तो पियानो तर खाली गेला आणि पूर्ण शोकेस टीव्ही सकट खाली. आणि त्यात पण तो हुशार, त्याने उडी मारली आणि स्वतः मागे गेला. मी त्या शोकेसच्या खाली आडवी झाली. तो वरचा जो स्पीकर होता तो माझ्या डोक्यात पडला, इथे पडली, पाय फ्रॅक्चर. आणि तेव्हा ही माझ्या मध्ये डिलिव्हरी होती हिची हॉस्पिटलमध्ये. तर मी अशी लंगडत गेली. आणि माझे पप्पा माझ्या मामीला इतके बडबडले, ती बिचारी, तिने तर काय केलं लहान होती ना तेव्हा, आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर टाकली आणि तुम्ही मुलीला सांभाळून. मला अजून आठवतं तो शोकेस पडला, तो पडला, माझी मामी टीव्ही पकडते. अरे बापरे, त्यांची चुकी नव्हती. पण तो सांगायचं कसं, 2-2.5 वर्षाची मुलगी तुमच्याकडे सांभाळायला दिलंय ना, आणि ही आमच्या असं बाळा होता. मग हिची धुलाई झाली की नाही नंतर? आजी सांगतात मामीची झाली. लाड भरपूर व्हायचे लहानपणी. जेवढं माझ्या मुलींना लाड नाही झाले ना, तेवढ्या 10 पटीने तिच्या होतं. पण तेवढं आमच्या सदैवाने माझी परिस्थिती पण होती. जेवढी खेळणी वरून इलेक्ट्रॉनिकची बघितली नसतील तेवढी तिला मिळाली. फटाक्याची मला आवड होती म्हणून मी तिला जेवढे बार फोडले नसतील तेवढे मी तिला फोडायला. मुलं बॉम्ब नाही फोडणार ना, असले जम्बो पिशव्या भरून एकदम खूप. आणि मला तर आठवत नाही, लोक सांगतात तसे की खूप खेळणी आणून द्यायचे. आणि मग मला नवीन असलं की 3rd फ्लोअरला आमचा रूम होता, मी त्या खिडकीतनं घ्यायचे आणि खेळणी फेकून द्यायची. तुटली नवीन आणा. हे अशी मस्तीखोर मुलं असतात ना, त्यांच्याबाबत आणखीन एक चिंता असते, अभ्यास करतात का. ही कशी अभ्यासात पहिल्यापासून सगळ्या स्पर्धेत भाग घेणं, हे घेणं सगळ्यामध्ये. पण त्याच्यामुळे इथे लाड नाही, विरोध असायचा. ते बोलायचे नाही घ्यायचा भाग. आणि माझं हे असायचं की तू भाग घे स्पर्धेत आणि सगळ्यात नंबर यायचे. सपोर्ट करायची. म्हणजे शाळेत असताना ज्या पण स्पर्धा व्हायच्या नाही, इव्हन म्हणजे मला अजून आठवतं की हे दोघंही ऐकायचे नाहीत तेव्हा. मला असं स्पर्धांसाठी त्यांना असं वाटायचं की बेस्ट ऑफ टाइम आहे. माझ्या शाळेत
हा, मला काय अभ्यास वाटतं, नाही. अभ्यास. शाळेतल्या प्रिन्सिपल घरी कॉल करायच्या की प्लीज तू, कारण त्यांना माहितीये मी डान्सला नेहमी लीडला असेल. प्रिन्सिपल कॉल करायच्या, आमची जबाबदारी, आम्ही सगळं करतो पण तिला पाठवा. मग तिनं गुपचूप जाऊन सगळं ते विकत घेणं, मला सगळं आणून द्यायची, सगळं तयारी बियारी करून पाठवायची. मग अजूनही माझ्या पण मुलींना त्यांचा विरोध आहे. म्हणजे स्पर्धेत भाग घेतला की ह्यांच्या घरामध्ये चालू. पण नाही, आता खूप चेंज झालं. म्हणजे तेव्हाची जेवढा विरोध म्हणजे मला असायचा तेवढा, तेव्हा अजिबातच सपोर्ट नव्हता. आता तसं नाही. आता त्यांना दिसतं. आता ते कधी बोलतात की माझ्या बहिणी आहेत ना, त्या अभ्यासाचा किडा म्हणू शकतेस तू. तर ते अभ्यासाचा किडा पण आहे, प्लस कोणत्या स्पर्धा वगैरे सगळ्या गोष्टीत फर्स्ट असतात त्या. तर मग त्यांचं सध्या असं म्हणणं असतं की तुमच्या शरीराला जरा आराम द्या, तेवढं नका करू, जे तेवढं झेपेल तेवढंच करा. तुला ज्या वेळेला पहिलं प्राइज मिळालं ना हिला, म्हणजे 70 शाळामध्ये, तेव्हापासून त्याचा आत्मविश्वास झाला. महानगरपालिकेमध्ये. आणि ती जिद्दीने मोठी झाली. म्हणजे मी असं नाही, तिने आतापर्यंत दिवस चांगले बघितले, परत वाईट बघितले, ते वाईट दिवस बघितल्यामुळे परत चांगली उत्साहाने उठली किंवा नाही मला कमवायला पाहिजे, आपले आता ते दिवस नाही राहिले. त्या ह्याच्यातनं ती परत जॉब करत 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 करत, आणि त्यामुळे तिने मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की घरची परिस्थिती, आता 2 बहिणी अजून शिकतायत, माझं पण प्रकृती हे नसल्या कारणाने तीच जॉबचं थोडंसं, पण अजून 2 जणी शिकून जेव्हा बाहेर येतील तेव्हा ती फ्री ऑफ वे काहीतरी मोठं करू शकते. स्वामींच्या कृपेने होईल. गेल्या महिन्यात मोठा चान्स आलेला, कुठेतरी जरासा तो हुकला. आता तो मगाशी तिने तुमच्याशी हे नाही की बोलून एका शो साठी ऑडिशन्स चालू होते, तर ऑलमोस्ट 8 राऊंड क्लिअर केले मी. मुंबईत ना एकमेव मुलगी होती मी तिथपर्यंत पोहोचणारी. नाव नाही घेऊ शकत आपण. हा, तर तिथपर्यंत एंडला पोहोचलेली. बट ते बोलतात ना, एंडला जाऊन होतं खूप चॅनल वगैरे मध्ये घुसतात, वेगवेगळे त्रास पण काढला रात्री 3 वाजेपर्यंत त्या शोच्या ह्याच्यासाठी. सकाळी 5 बोलून दाखवीन तिच्या बरोबरचे बाहेरच्या राज्यातले लोक गेली, बाहेरची, म्हणजे मी म्हणत नाही मराठी लोकच नाही आली तिथे, पण बाकीचे दुसरे का होते ना, हिंदी चॅनल वाल्याने तिकडची दिल्ली, पंजाब या साईडच्या मुलांना घेतलं, आणि आपल्या मुंबईच्या मुलांना, किंवा म्हणालीस ना तू नालासोपार, खास करून तो टॅग होता म्हणून ही बाहेर गेली. मी तर त्याच्यावरच ब्लेम करीन. त्याच्यापेक्षा तिला चांगलं मिळणार. आणि माझं 100% दिलेलं. म्हणजे ज्या मुमेंट पर्यंत मी पोहोचलेली ना, तिथून म्हणजे मला माहितीये की ऑलमोस्ट 200 लोकांमधून 20 जण तिथे पोहोचलेली. त्यामुळे मला माहितीये मी कशी तिथपर्यंत गेली, सगळं सांभाळून वगैरे. तर माझ्यासाठी ती गोष्ट, पण मी असं नाही म्हणणार की कदाचित नसेल ते, मी त्याच्यासाठी हे नसेल, बट मी माझं 100% दिलं. त्यामुळे मला वाईट वाटत नाहीये की ठीक आहे तुम्ही नाही सिलेक्ट केलं ती वेगळी गोष्ट, बट माझ्यासाठी तिथपर्यंत पोहोचणं पण खूप चांगलं. कारण मला आता एक एक्सपिरियन्स मिळाला. आता मी दुसरीकडे कुठे जाईन तर तो एक कॉन्फिडन्स असेल, कारण मी ऑलरेडी जाऊन आली आहे ना कुठेतरी. त्यामुळे आता मला माहितीये की आतले गेम काय आहेत. तेच कदाचित काकी म्हणाले तसं, एक दरवाजा बंद झाला तर आणखी ह्याच्यापेक्षा मोठा. शूटिंग झाली दिवसभर, तो पण तिच्यावर गेला, तू काय करतेस त्या स्टुडिओ मध्ये. याच्यावरूनच मी तुम्हाला विचारेन, आता सुरुवातीला सपोर्ट नसण्यापेक्षा ना कसं होतं माहितीये, आपले पालक आता सगळ्यांना कळते की हे काहीतरी आहे, आपल्याला आधी माहितीच नव्हतं की हे काय, म्हणजे फोन मध्ये करून व्हिडिओ कसले पैसे मिळणार. पैशाचे पैसे, पण पोरग फालतू जाऊ नये ना. बरोबर. गोष्ट प्रश्न पूर्ण वा. तर प्रश्न माझा असा होता की आता सायली जॉब पण करते आणि एक ऑनलाईन सोशल मीडियावर तिची एक वेगळी ओळख आहे. या दोन्ही पैकी सगळ्यात जास्त तुम्हाला कुठली ओळख आवडते, कुठल्या गोष्टीसाठी जास्त अभिमान वाटतो? नाही, तुम्ही जसं बोललात ना, अभिमान वाटतो तो, पण काय होतं की काही लोक जे असं पूर्वी जे बोलायचं ना, तुम्ही म्हणतात ना की काय तुमचं हे कॉन्टेंट्स आणि, पण आता जेव्हा हे युट्यूबचं सक्सेस झालेलं आहे आणि त्याच्यातनं कळायला लागलं की काय होतं आणि काय, पण त्याचा अभिमान वाटतो. येस. आता आपल्या खास पाहुण्या आजींसाठी प्रश्न आहे माझा. ही सायली व्हिडिओ मध्ये गोड दिसते, अगदी आता दिसताना पण गोड, एकदम लाडू वाटत. बरोबर. ही अशी आहे का, अशी झणझणीत मिरची? बिलकुल नाही. ही झणझणीत कोल्हापूरची लवंगी मिरची म्हटलं सेम तशी. मिनिटाला माझ्याबरोबर भांडणं, आणि परत 2 मिनिटांनी मस्का लावून गोड बोल. तिच्या अंगात कला आहे.
कशावरनं भांडते तरी? काही नाही, निमित्त काही नाही. काही विषय हा जेवायला वाढले, हा. हा मोबाईल माझ्या हातात हा. आहे. अगं मोबाईल ठेव, जेवण थंड होते, त्याच्यावरून पण भांडते. ती उलट बोलणार, तू जेव ना, माझं राह, मग मला आवडत नाही. तू मला उलट बोललीस तर माझ्या डोक्यात हे भांडणाला मूळ कारण आहे. आजीचं माहितीये ना, म्हणजे एक गोष्ट आता तिने सांगितलं की हे कर, हो तू हो बोललीस, तू हो बोलून 5 मिनिटात ते करेपर्यंत ती 5 वेळा बोलते. 5 बोलूया नाही, सवय. बाकी त्या दोन दुसऱ्या दोन नाते आहेत ना, दुसऱ्या दोन नाते आहेत त्या, हिला एक गोष्ट 5 ते 10 वेळा रिपीट करावी लागते. मग माझ्याकडून नाही, हट्टी यांच्याकडून. हट्टी कपडे तरच तर काम पूर्ण होतं. बाकी काय आम्ही पूर्वी बाकी घाबरत हुशार. त्याच्यासाठीच होतो. करायचं ते चांगलंच वाटायचं. चांगलं झालं तर सगळेच लोक म्हणतात, पण आता कसं हे जी स्क्रीन लाईन आहे किंवा काय आहे त्याच्यातनं थोडासा आपल्या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अजून थोडासा पिछाड. एकदम मोठ्या स्टेजला बोलले की हा ही मला हवी आहे, पण जेव्हा लहान असते तेव्हा सगळे हे काय करते हो इंदुलकर, तुमची मुलगी काय, असं बोलणारे लोकं आमचा पण विरोध असतात. नव्हता, पण जे आम्हाला पाठीमागणं जे डवचळणारे लोक मी तेच बोलली की पप्पांना बोलण्यापेक्षा पप्पांच्या डोक्यात ती गोष्ट आणि भरणारी परत लोक. कसं व्हायचं, आम्हाला लग्न कार्यात म्हणा कोणाच्या ह्याच्यात म्हणा जायला त्यांच्यातच लागायचं ना, मग ती लोक कसं हो तुमची मुलगी तिथे. आता अभिमानाने वाटतंय आता जेव्हा ती अभिमानच आहे. स्टेजवर आहे, तू गुड्डी किंवा सायली मध्यंतरी तुमची आमचा आहे. विरोध पण होता. आणि आम्हाला जेव्हा असं वाटत काही होतं. नव्हती ना तेव्हा लोक एवढे आम्हाला टॉर्चर करत होते, तुम्ही तिला अडवा, तुम्ही तिला हे आम्ही तिला पहिल्यापासून सगळीकडे, अजूनही आमच्या दोन्ही मुली आहेत ना त्यांना पण आम्ही सगळीकडे, पण समाजाच्या दृष्टिकोनातून थोडंसं कुठेतरी आता ही सक्सेस झाली. सगळेच युट्यूबचे ते काय ते म्हणतात ते होतात असं नाही. मग ती जर पिछाडली असती तर समाज परत बोललाच असता ना, हा, काय हो ठेवली. तुमची मुलगी फेल गेली. हो बरोबर. हा मग बाकी काय. तुम्ही काय सांगाल सायली विषयी? कसं स्वभाव तर झाला, एक मस्कालावाला पण येते ना, पण नंतर येते. तेवढा जीव पण आहे ना तुमच्यावरती तिचा. सगळ्यात जास्त जीव तिच्यावरच आहे. हो. आधी ही येते, मग माझ्या त्या 2 बहिणी येतात, मग हे लोक. आताही ती कुठे बोलताना सांगते, माझं सर्वस्व म्हणजे माझी आजी. हा. कारण म्हणजे मला खूप असं वाटतं की कदाचित ती नसती ना तर मी आत्ता जशी आहे किंवा ज्या स्टेजवर आहे तशी झालीच नसते. म्हणजे जर तिनेच मला लहानपणी ते बोलतात ना, तिने तो डिसिजन घेतला नसता की नाही ही इथेच राहणार. कारण म्हणजे आता गौरवी जी आहे यांच्या मुली, त्यांचा स्वभाव खूप निमुळत आहे, म्हणजे त्या शांत आहेत, पण मी सेम यांच्यासारखी कट टू कट. म्हणजे आमचं घरात पटत का नाही, कारण आम्ही सेम स्वभावाचे पडतो. मी तर कधी भांडणं होतात ना, मी बोलते मी तुमच्यासारखीच आहे म्हणून अशी आहे म्हणते. तर ते बोलतो ना, तो जो बिनधास्तपणा मला आलाय की मला अक्षरशः शाळेत असल्यापासून कुठेही एकटं जायला द्यायचे. म्हणजे मला तू म्हणशील की आमच्या घरातला मोठा मुलगा आहे मी, असं हेच नाही केलं जात की तू तिथे. मला लहानपणापासून गावावरून कोणाला जा रात्री जा, त्यांना बॅग उचलायला घेऊन ये स्टेशनला जाऊन, तेव्हापासून तो बोलतो ना, तो एक बिंदासपणा किंवा लोकांशी कसं बोलायचंय, तुला लोकांना कशी उत्तरं द्यायचे, ते मी यांच्याकडूनच शिकलीये. ते एक असतं ना की ते खूप. आणि म्हणजे मी बोलेन की भले मी असं बोलेन की प्रत्येकाचं असं होतं, खूप जणांचं, की आपल्याला घरातून सपोर्ट नाही मिळत आहे असं बोललं. आता मिळतोय, पण माझ्यासाठी मला त्या दिवशी ही गोष्ट क्लिक झाली की सपोर्ट म्हणजे असा सपोर्ट नसतो की तू कर, पण आता जर मी ऑफिसचं काम करते, मी माझे शूट्स करते, मी रात्री 12 वाजता जेव्हा घरी जाते, मला जेवणाचं ताट तयार मिळतंय जर मला, तर हा पण एक सपोर्ट झाला. जर तुम्ही एकटे राहताय, तुम्हाला जर हे सगळं काम करून जर तुम्हाला माहितीये की तुमच्या घरी जाऊन तुम्हाला आता परत जेवण बनवायचंय, तर मला आता कुठेतरी वाटतं, कारण मला साधा माझ्या अंगावरचा एक कपडा धुवायला पण टाइम नसतो, शपथ नसतो, कारण नाहीच मिळत. तर माझी काकी आतापासून, म्हणजे आधीपासून जे लोकांच्या डोक्यात राहतं की म्हणजे काकी वगैरे हा म्हणजे जाच करत असेल, हे करत असेल, नाही. लहानपणापासून तिने मला आजपर्यंत, म्हणजे मी घरातलं काहीही काम करत नाही, एवढी मोठी 24 वर्षाची मुलगी झाली मी, पण खरंच मी घरातली कामं नाही करत. ती सगळं स्वतः करते. मला कधी असं सांगत नाही की तू हे कर, किंवा आईच्या ह्याने पण नाही सांगत की तू, प्रेमाने पण नाही म्हणत की कर वगैरे, असं कधीच नाही. की काकी तर लांबच राहिली की ती याने म्हणेल की दुष्ट्यासारखी की तू कर, तुला हे करायचं, कधीच नाही. ते मी नशीबवान मानते मला की मला अशी काकी माझ्या आयुष्यात आली, कारण ती नसती ना, ती तशी नसती तर कदाचित मी कुठे असते ते माझं मला पण माहिती. कारण ती समजून जाते, हिला 4 वेळा ही करणार तर नाही, आपणच केलं काय विषय संपला.
प्रेम मायानंतर हिच्यावर सही करणारच नाही. आणि त्या माझे मी करून मोकळी होते. तरी करणार नाही माहितीये मग सांगून मग पण परत ते आपलं वाढव- डोकं- काम आधीचं वाढव काय तेवढ्यापेक्षा. असतं, सांगत राहणार तिला. पण तसं माझं नाही, मी बोलले की सांगून काही फायदा नाही. हे म्हणणार सोडून देते. घात तिला बोलून मांडली, काय तू- फायदा? तसं नाही, तिला माहिती आहे घात म्हणून ती घातल्याची नाही, आपणच घासून बाजूला. बाजूला व्हायचं. म्हणजे फक्त ते शॉर्ट्स मध्ये भांडी घासायची वगैरे करते तेव्हा देत असाल ना भरपूर. नाही नाही, फक्त तिथंच होतं तर ताट घातला रात्री तर मेहरबानी. ते पण दुसऱ्यांच्या म्हणजे घरी 2 shoot वाजताची रात्री जेव्हा येते ना तेव्हा. पण तेव्हा मी सांगते तिला, तू रात्रीला उशिरा आला आणि आम्ही झोपलो असेल तर तू ताट घासून उलटं ठेव. ठेवायचं नाही. कारण ते कर्कट घासून बेसिंग मध्ये खरकटं- टाकायचं हा, नाही. बेसिंग त्या आपल्यामध्ये एक स्वच्छ पद्धत पाहिजे. आहे, लक्ष्मी आहे. नाही आता नाही सवय लागली तर ती नंतरही नाही लागणार लागत. नाही. बरोबर. आजी जेव्हा हिने व्हिडिओचं सुरू केलं म्हणजे त्या दोघांना वेगळ्या प्रतिक्रिया आल्याच, पण तुम्हाला काय बोलली का लोक किंवा तुमची प्रतिक्रिया काय होती त्याच्यावर? तिची भारी होती प्रतिक्रिया. हे, जशी हिला लोक ओळखतात हा. तशी आज हिच्यामुळे मला पण खूप लोक ओळखतात. हम्म. आजी तुमची नात नाही. हा. हा, मी हिच्याबरोबर व्हिडिओ पण केले, हम्म. पण माझ्यामुळे तिला फॉलोअर पण जास्त मिळाले. हा. मी तिच्याबरोबर व्हिडिओ केले, Video लोक खूप तिला केले. येऊन बोलतात ते ती तेव्हापासूनच मला बोलते माझ्यामुळे तुझं नाही. चाललंय. कारण आमचा माझी एक लोकं बचत तुला follow गटाचा एक करतात. ग्रुप आहे, हा. महिला मंडळाचा एक ग्रुप ती आहे, सगळ्यांना सांगते ते सगळे म्हणजे लाईक करा. सोशल मध्ये मी आहे. हा. त्यामुळे सगळे बोलतात की तुमची नात ना हा. आई, तुम्हाला परवा दिसला तर व्हिडिओ. हा, हा. म्हणजे हिला पण तिने आजीला पहिला आपला 4G फोन पहिला गिफ्ट दिलं मला. इंस्टाग्राम युट्यूब बघू शकते, पहिला फोन पण तिनेच घेऊन कारण दिला. म्हणजे कसं व्हायचं की लोक तिला सांगायचे बट तिलाच माहित नसायचं की मी कोणता काय व्हिडिओ असतं इंस्टाग्राम काय काय असतं? असतं, कारण तिला की तो माहित जिओचा नव्हतं. साधा लोक फोन सांगतात, होता. साधा काय? फोन होता ना, बघा त्याच्यावरती कसं- यवन माझी सून मध्ये हिची आई म्हणायची, म्हणजे तिचा फोटो मला दाखवणार की नाही. तुमच्या मुलीला हे बघा, मोबाईलमध्ये YouTube ला कपडे काय बघितली. घातलेत बघा हिनं, म्हणजे हिची आई मला हिलवायची, पण ते बघण्यासाठी माझ्याकडे मोबाईल नाही ना. म्हणजे माझी आई म्हणजे ती कशी आता इतकी ते वर्ष कसं ती आहे? गावी राहिलेली हा. आहे. तिची थोडी त्यामुळे mentality त्यांची मेंटॅलिटी आहे ना ती त्या पद्धतीची आहे. त्यामुळे मग तिला ते लगेच ते मुंबईचे कपडे वगैरे तिला बरोबर आहे. इव्हन मी हा फ्रॉक पण घातला तर घातलं तिचं ना असं किती वेळ बघत स्लीवलेस आहे. मग ती मला नाही डिरेक्टली बोलत, कारण ते एक आहे की लहानपणापासून मी तिच्याबरोबर राहिली नाहीये, तो मग ते ती एक मला bonding काय आहे. मला मग काय तिला टॉर्चर बोलते. करायची, तुम्ही लहानाची मोठी केला ते हे शिकवलं. बापरे, आता काय reverse होतं झाला. आता काय मोठी होतं? गेली हा. आणि संस्कार नाही लावले, पण काय आता बोलते? ट्रेंडच असं आहे सांग. मुंबईचा. पण आता तिला आपण काही सांगू शकत नाही की असं हे कर. आमच्या आईने जे संस्कार लावले त्यात ती डेअरिंग बाद झाली, बिंदास झाली, वाईट काय झालं नाही. नाही झालं. आणि हिचं ते खूप होतं की आता म्हणजे 1 वर्ष झालं आई आमच्या सोबत राहते, तर ती मला काय बोलली ना की तुला माझ्या- माहितीये का काही तिच्याबद्दल? मला कोणी माहितीये बोललं तरी सगळं. माझ्या डोक्यात जात हिला तिला या मी पुढं म्हणते, हा- पण माझा बोलायचं लेख बोलला तरी पण मी मारेन हा इतके मी काही. मारेन तिला वाटेल ते करेन. हा, ह्यांचं भांडण एकदम हा पण दुसऱ्याने बोलायचं नाही. हा माझा आम्ही मध्ये लेख पडतच नाही, कारण की आम्ही मध्ये पडलं की ह्या दोघी एकत्र होतात आणि आपण हा. त्याच्यापेक्षा त्या दोघी भांडतात आता हल्ली एक 6 महिन्यापूर्वीचा सत्कार होता, हा. तर पालघर जिल्ह्याच्या वगैरे मोठे मोठे म्हणजे मान्यवर लोक होते. त्या मॅडमलाही तिला सांगते ट्रॉफी मला तुम्ही द्यायची नाही, ट्रॉफी माझ्या आजीने आजी द्यायची. देईल. हा. कारण ती म्हणजे हिच्या माझ्याबरोबर ओळखीने भांडलेली. मला बोलवलेलं आणि ही गेले दिवशी तेव्हा लागली. 4 दिवस बोलत नव्हती माझ्याशी. आमचं काय मला तर आठवत नाही काय झालेलं, काहीतरी झालेलं, ती बोलत नव्हती आणि खरंच बोलत नव्हती आणि अशी तोंड करून बसली. हे म्हटलं माझा सत्कार होतोय. मग मी त्यांना म्हटलं मला माझ्या आजीच्या हस्तेच पाहिजे, बोलेल तरी म्हटलं त्या आईने माझ्याशी. मग तिला स्टेजवर बोलवलं, पण मग त्या हसली जिल्हा तरी. प्रमुख बोलले अहो बोला वाचा आता जाऊ दे. त्यांना पण सांगितलं आजी बोलत हा नाही. स्टेजवर सगळे बसलेले म्हटलं, ना. हा चान्स कसा काय सोडणार, हा चान्स नाही सोडता येणार. म्हटलं बोलायला पाहिजे, नाही तर ती घरी जाऊन तर बोलणारच नव्हती तशी माझ्याशी. डोक्याने मग हुशार हुशार आहे, मग उगाचच काय एवढे बोलत. तुम्हाला विचारेन मी आता जसं आजींना कौतुक सांगतो तुम्हाला पण सांगत असतील अनेक जण, कसं वाटतं तेव्हा? खूप अभिमान वाटतो आता. आता तर एवढा अभिमान वाटतो की जिथे तिथे जातो तिच्या त्या इंस्टाग्राम म्हणा, मला आत्ताच जस्ट वापरायला येतं इंस्टाग्राम, तिच्या ज्या सर्व क्षेत्रामध्ये बसमध्ये गेलो तर तिच्यामुळे बसायला मिळतं. अरे वा. लोक म्हणतात की बसा येऊन नाही आणि कसं तिकीट बोलतात, काढाय. तुम्ही सायलीची even मम्मी आता ना, मी असं? एवढा बारका अनुभव घेतला की मी एक लोन करायला गेलेलो आणि त्या लोनसाठी मी जवळजवळ 20 वेळा त्या बँकेच्या मॅनेजर बरोबर सारखं नेगोशिएट करत होतो. आणि स्वामी कृपेने मी एक दिवशी लास्ट सही करायला, पण मी 20 खेपा मारलेल्या, पण ज्या वेळेला हिला मी नेलं आणि ती बोलली ही सायली इंदुलकर, 3ऱ्या मिनिटाला तिने माझ्या हातात तो चेक
लगेच हँडओव्हर केलं. अरे वा. कारण त्याच्या अगोदर ती मला विचारत होती तुमचं इन्कम सोर्स काय आहे, लोन क्लिअर म्हणजे कसं ते माझ्याच नावावर सगळं लोन चालू तिच्याच होतं. नावावर पण मला होतं. ऑफिसमुळे जाता पण येत ज्या नव्हतं. ते सगळं वेळेला handle करत होते. तिला सायली इंदुलकर ती हिच्याशीच बोलायला लागली, तू मैसा ती होती नॉन महाराष्ट्रीयन होती, तू मैसा रील बनाती हो, हेअरस्टाईल तुम्हाला किधर से होता है, आणि पाचव्या मिनिटाला चेक हातात. मी साईन करेपर्यंत गप्पा मारल्या तिच्याशी झालं. आता सार्वजनिक म्हणजे तेव्हा अभिमान वगैरे वाटला असतात ना तेवढ्या लाईनी. आम्हाला तेव्हा वाटते इंस्टाग्राम काय हे मला अजूनही तेवढं कळत नाही. पण मी बोललो जर बँक मॅनेजर हिला जर त्या ह्याच्यामुळे आणि त्या ओळखीमुळे जर तिला एवढं होत असेल तर मुलं हे चांगलंच आहे, काय वाईट नाही. म्हणजे तिने मला 20 वेळा ज्या फेऱ्या माटवलेल्या बघून नुसतं, आता ती बघितलं तरी मला तिने EMI कसा फेडणार, काय होणार हे तिने बघितलंच नाही. 5व्या मिनिटाला तिच्या अकाउंटला चेक आला तो. अरे वा. प्रधानमंत्री मुद्रा लोन. आजी काय सांगत होता तुम्ही, सत्कार कसला? गणेशोत्सव. आता गणेशोत्सव मंडळ, नवरात्री मंडळ, त्यावेळेला आपण जायचं म्हटलं दर्शनाला तर केवढी लाईन असते. पण आता खाली नाव सांगितलं तरी आम्हाला सर्वांना मला तेच हसायला आलं. मला आमच्या एरियातले निमंत्रण आलेलं, आमंत्रण दिलेलं. तर तिथे खूप 17-18 वर्षांपासूनचा गणपती आहे, तिकडे खूप लाईन असते, प्रचंड लाईन. तर त्यांनी ते इन्व्हिटेशन पाठवलं. मला टाइम नव्हता मिळाला तिथे जायला. घरी इन्व्हिटेशन होतं, मी तर ऑफिसला गेलेली. ह्या लोकांनी ते इन्व्हिटेशन घेतलं. बरं, आमची फॅमिली म्हणजे 7 जणांची. यांनी हिचे भाऊ, मामा, मामी, आमच्या आजूबाजूचे हे सगळे जमा होऊन गेले त्या एका इन्व्हिटेशनवर. तिथे दिलं त्याला. आम्ही जे काय सायली इंदुलकरची फॅमिली त्यांनी सोडलं. बरं, त्या माणसाने कोणत्या बेसिसवर फॅमिली सोडावी? अरे संपतच नाही. वर मला कॉल करून सांगतात आम्ही जाऊन आलो. म्हटलं अच्छा कोण कोण गेलेलं एवढे? अगं म्हटलं मार्क आलो. सायली इंदुलकरच्या नावावर एवढी लोक झाली. आमचं कसं मामा पण तिथेच राहतात, माझे तिन्ही भाऊ तिकडेच राहतात. मग आता आम्ही जाणं तर ते बोलवायला पाहिजे. आणि त्यांचे लाड पण ते तिचे भरपूर करतात. पियानो गेलेली फोडायला. दुसरे दोन्ही मामा म्हणजे माझे जे सख्खे मामा आहेत ना, ते इव्हन म्हणजे आजपर्यंत मला त्यांनी कधी असं विचारलं नसेल प्रेमाने कशी आहेस काय. बट हिचे भाऊ म्हणजे ते माझ्या डोक्यात पण कधी येत नाही की माझे चुलत मामा आहेत. म्हणजे इव्हन त्यांच्या मुलांना आणण्याच्या आधी पण लहानपणी माझ्यासाठी गोष्ट घरी यायची, त्याच्यानंतर बाकीच्या. त्यांनी एवढे लाड केलेत. माझा जो सगळ्यात लहान मामा आहे मला अजून आठवतं, शाळेच्या प्रत्येक रविवारी तो यायचा. प्रत्येक रविवारी मी त्याच्या घरी जाणार, तो मला 50 रुपये हातात देणार खर्चाला. आणि हे इव्हन आता मी एवढी कमवायला लागली तरीही मला त्याच्याकडून ते 100-200 रुपये हवेच असतात. ती गेली ना गेली की मी बघत राहते. ते एक असतं ना, ती जी फिलिंग असते ना की नाही मला पाहिजे, तो मी एक्सप्लेन नाही करू शकत की नाही ते पाहिजे. कारण त्याने आजपर्यंत म्हणजे मला ऑब्व्हियसली पप्पा वगैरे तेव्हा तेवढे द्यायचे नाही, पण तो गुपचूप मला द्यायचा. माझा त्याला माहितीये मला खायचे वगैरे, तो गुपचूप दर आठवड्याला मला पैसे द्यायचा. कधी नाही लहान असल्यापासून नेहमी नेहमी नेहमी. परत मोठे मामा दुसरे सगळे मामांचे लाड भरपूर. माझ्या मुलींना कपडे कमी दिले तरी पहिला तिला घेणार. आणि असं नाही की एक ड्रेस वगैरे, 3-4 जीन्स, 2-3 ड्रेस एकत्र यायचे मला की हा तुला काय हवं बोलायचं. भावीच्या परीक्षेला पण बसलेली ना, तिला 4 ड्रेस नवीनचे नवीन. तू परीक्षेला जा, त्याचं टेन्शन घेऊ नकोस. येस. एक शेवटचा प्रश्न विचारेन मी सगळ्यांना. आता सायली या टप्प्यावर आहे जिथे काय म्हणूयात, तुम्हाला तिच्यामुळे एक वेगळी ओळख मिळते आणि तुमचं पाठबळ आहे म्हणून तिची ती ओळख एक काय म्हणूयात सार्थ आहे. येस. या पॉइंटला तुम्ही तिला काय सल्ला द्याल? भविष्यामध्ये काय असावं तिचं आणि काय तिने कराव्या नेमक्या गोष्टी? एकेकाने सांगा. हा, तुमच्यापासून सुरू. घर घ्यावं सिडको मध्ये. कारण की तिने जे दिवस बघितले ना, आम्हाला फार अभिमान आहे. आम्ही म्हणजे अजून राहायला आम्ही 40 सारखी सिस्टम आहे. आणि माझ्या 2 मुली पण आणि ती पण 40 बसून तिने अभ्यास करून आज हिने 83% काढले आहेत, माझ्या मुलीने 96 आणि तिसरी अजून काढेल. पण एक लोकांना बिलीव्ह नाही होत की ती तिकडे राहून ह्या रील बिल करते. लोकांकडे भरपूर लोकांची अपेक्षा तर तिच्याकडनं भरपूर वाढली. म्हणजे आम्ही तर त्याच्यात पण तिने एक स्वतःच्या नावावर एक फ्लॅट. तुम्ही काय सांगाल? तेच नाही, माझं पण तेच म्हणणं आहे की आता एवढी मोठी झाली, अजून मोठी व्हावी हीच अपेक्षा आहे.
कारण की तिच्या म्हणजे माझ्या मुलीची मैत्रीण मैत्रिणी बोलतात ना कॉलेजमध्ये, ही तुमच्याकडे राहते, ती मुंबईला राहत असणार ना, मग त्या बोलतात नाही दीदी आमच्याकडेच राहते, आमच्याच घरात तुमच्या राहते. माहित आहे माझी प्रश्नाचं तर. उत्तर आलं नाला सोपा. म्हणजे नाला सोपारातच घ्यावा, पण एक चांगल्या चांगला स्टेटस आपला. खूप लोकांना असं वाटतं की मी या साईडला नाही राहत, नाही, मुंबई मुंबईला साईडला राहते. वगैरे राहते कुठेतरी. कारण की तिच्या मैत्रिणी आहे ना कॉलेजला जाते, ही तुझी बहीण आहे, मग ती तुमच्या बरोबर कशी राहते, ती मुंबईला राहते ना, मग ती गौरई आमची मोठी आहे, नाही दीदी आमच्या बरोबर राहते, आम्ही एकत्र राहतो. तो टॅग असं. पुसणार ती थोड्यावर. येस नक्कीच. आणि आजी काय सल्ला द्याल? कमी भांड जरा. नाही भांडणं होऊ देत. आता भांडणाने प्रेम मला कौतुक आहे, पण 1-2 वर्षांनी आणि एक छानसा मुलगा म्हणून जसं पप्पाने सांगितलं घर घ्यावं, तसं मला वाटतं मी आहे तो तिने लग्न पण करा. एक माझी छान, इच्छा हा, आहे. ते एक आहे आमचं. अगं विशेष म्हणजे सरप्राईज कालपर्यंत अरे सांगितलं नाही हा ना. ते तर सांगायचंच राहिलं. तू घरातल्यांना नव्हतं माहिती, मी त्यांना सांगितलेलं संध्याकाळी भेटा, सरप्राईज आहे तुमच्यासाठी काहीतरी. बरं ही आली तेव्हा हे दोघं घरी नव्हते, तर ही माझ्या बहिणीच्या कानात बोलते सरप्राईज काय आहे, मला तर वाटतं ही कोणाला एखादं तरी म्हटलं- कोणत्या तरी मुलाला भेटायला आणणार आहे. मला भेटवायला आणि माझं आणलं, सुद्धा ना तर तुम्ही सांगत विचार कशी करून नाही. करून हा विचार तरी करता. पण घरी आली ना तर माझी लेक बोलते आज आहे ना मम्मी दीदी आहे ना कोणत्या, हिने मला सांगितलेलं तिला माहित कारण होतं. की मी जरा मशीनचं काम करायला मुंबईला जाते, तर मला तिने सांगितलेलं की असं असं आहे, मी बोलले मला सांग, तिने ते मला सांगतात आहे दीदी मुलगा आहे, बघायला येणार आहे. आणि मला दिसतंय ही तिच्या कानात बोलते की ही कोणत्या तरी मुलाला भेटवणार आहे. आता बघ 22-23 वर्ष तर झाली, 1-2 वर्षात बघणं कर्तव्य आहे. म्हणजे आपल्याला वाटतं ना ती चांगलं व्हावं, अजून ती चांगली व्हावं. मी लिटरली फुटली. हा विचार काय करते तू आम्ही पण माझ्याबद्दल? एवढे जोरजोराने हसायला लागले कारण की मला ते माहिती ही लहानपणापासून मला लग्न नाही करायचं. अरे नाही, कधी ना कधी आयुष्यात तुला स्वतंत्र तिला बघा ना कसली स्वप्न पडतायत. काय बघ ना, व्हिडिओ तिला फक्त व्हिडिओ बनवायची. आम्ही तिच्या पाठीला असतो, कोण आहे का सांग ना, मी तर नेहमी तिला ते विचारत असतं असते. ना तुमच्या घरातल्यांचा लव्ह मॅरेजला फुल सपोर्ट आहे, पण तुमच्या आयुष्यात एक मुलगा. येस. आणि काय मी गप्पांमध्ये प्रश्न पण विचारला. हा, सांगितल्यावर कशी प्रतिक्रिया होती इंटरव्ह्यूचं सांगितल्यावरती? मग खुश झाले. मग ते आवडलं ना, ते सरप्राईज आवडलं की हो, Yes, तुला yes, yes. disappoint आवडलं. झालं? मग ते जास्त आवडलं. सर्वात पहिलं विशेष तुला करून रिक्वेस्ट सर्वात करावी जुनं- लागली. मी म्हटलं नाही, मला नाही, बाबा विशेष ट्रेननी करून- एक जायचं. मिनिट, विशेष करून सर्वात जुनं लोकसत्ता पेपर ह्याबद्दल वाटलं की नाही, कारण की आमचे वडील पेपर टाकायचे. ह्या एक्सप्रेस टावर मध्ये फार जुन्या आठवणी. मी 7-8 वर्षांना इथे जेव्हा कुठला तो ह्याची हिंदी आवृत्ती जनसत्ता त्याचं इनॉग्रेशन होतं आणि त्यावेळेला आम्ही एक्सप्रेस टॉवर बघितले. नवीन बांधल्यानंतर हा. तेव्हा मला वाटतं ही बिल्डिंग नवीनच होती. तेव्हाच आणि फार अभिमान वाटला की एवढ्या मोठ्या. काल मला बोलत होती पप्पा एक्सप्रेस टॉवर मध्ये बोलवलंय. बोलो बेटा अभिमान आहे की लोकसत्ता सारख्या पेपरने तुला बोलवलं. फार जुना पेपर आहे, महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता. तिची आजी आणि बोलत मराठी होती नाला माणसाचं सोपाराला, पण आम्ही बोललो नाही आपण जाऊया. नाही नाही नाही, आम्ही बोललो काही झालं तरी आपण जाऊ. हे शेवटी नरिमन पॉइंट आणि एक्सप्रेस टॉवर त्याच्यामध्ये बोलवणं हे पण फार मोठं अभिमानाची गोष्ट आहे. तू तिथपर्यंत पोहोचलीस, त्यांनी तुला बोलवलं. वेल, येस. आपण जाऊ काही मला काय प्रवासामुळे मी हिला सांगितलं आम्ही बोला आम्ही आहोत ना, तिला तुला request घेऊन कर. जाणार. बरं झालं पण तुम्ही आला खरंच. आणि तेच मी म्हणेन की तुम्ही सगळे इतका वेळ काढून सकाळी लवकर उठून आला. नाही, पूर्वी आम्ही जवळजवळ 40 वर्ष बॉम्बेमध्येच होतो, हा. पण आता खूप वर्ष येणं नाही. येणं नाही ग बाई. वेळ झालाय मला पण एक. हं. तर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि असेच सगळे एकत्र राहा, तुमच्यातलं प्रेम आणि सगळा एकोपा असाच राहू दे, त्यासाठी खूप खूप आणि शुभेच्छा. मी तुला खरंच मनापासून मी तुझे आभार मानेन की तू मला माझ्या घरातल्यांसोबत बोलवलंस. कारण मी आता ही फिलिंग एक्सप्लेन नाही करू शकत आहे की मला किती छान वाटतंय माझ्या घरातल्यांना इथे आणून. कारण माझं तर कौतुक होत असतं, पण माझ्या मागे कोणाचा हात आहे किंवा मी कोणासाठी हे करते. आणि हे लोक कसे आहेत, खूप लोकांचे वेगवेगळे गैरसमज असतात ते. आणि ही खूप मोठी प्राऊड फिलिंग आहे की स्वतःच्या घरातल्यांना तुम्ही इंटरव्ह्यूसाठी कोणत्या तरी एका मोठ्या ठिकाणी घेऊन येत आहे. सो थँक्यू सो मच लोकसत्ता. येस. तर ही होती सायली आणि तिचा छान छान गोड गोड इंदुलकर कुटुंब. त्यांच्याबरोबरच्या गप्पा, सायलीची पोलखोल तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही कुठे शेअर करणार असाल तर लोकसत्ता लाईव्ह बरोबर सायली इंदुलकर या पेजला सुद्धा नक्की टॅग करा.
अशाच नवनवीन इन्फ्लुएन्सर्सना भेटण्यासाठी, त्यांच्या जगात डोकावून पाहण्यासाठी लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजला नक्की फॉलो करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.